येस, गुड मॉर्निंग. आवाज येतोय का? कमेंट करा एकदा सगळे. आवाज येतोय का? कमेंट करा. येस, बघा आज आपल्याला अँटी डायबेटिकचा पार्ट 2 आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे. काल आपण बेसिक त्याचं मेकॅनिझम ऑफ ऍक्शन बघितलं होतं आणि टाईप 1 आणि टाईप 2 ह्या दोन गोष्टी आपण बघितल्या होत्या. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे पार्ट 2. त्याच्यामध्ये मेनली ड्रग्स आणि परत त्याचं काही मेकॅनिझम ऑफ ऍक्शन पण आपल्याला काय करायचंय बघायचं आहे. ठीक आहे. जे तुमचे मित्र कंपनी असतील ज्यांनी अजून बॅच घेतली नसेल, ठीक आहे, तर त्यांना सांगू शकता तुम्ही बॅच घ्यायला. ठीक आहे. नंबर आहे माझा, काही अडचण आली तर याच्यावरती व्हॉट्सअप करायचं आहे. ठीक आहे. आणि लाईव्ह रेकॉर्डेड तर बॅच आहे, तुम्हाला माहितच आहे. ठीक आहे. पूर्ण सिलेबस आपण याच्यामध्ये कव्हर करतोय. ठीक आहे. तर तुम्ही तुमच्या मित्र कंपनीला सांगू शकता ज्यांनी अजून बॅच घेतलेली नाहीये त्यांना बॅच घेता येईल. कंटेंट सगळं रेकॉर्डमध्ये उपलब्ध आहे. 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे, हे तुम्ही त्यांना सांगू शकता जास्तीत जास्त लोकांना. बघा मित्रांनो, आपण काल टाईप 1 आणि टाईप 2 बद्दल डिस्कस केलं होतं. ठीक आहे. इन्सुलिन डिपेंडंट आणि इन्सुलिन इंडिपेंडंट असे दोन टाईप बघितले होते. ठीक आहे, टाईप 1 आपण म्हटलं होतं की बाबा हा इन्सुलिनवर डिपेंड आहे. ठीक आहे. आणि हा टाईप 2 कसा आहे, इन्सुलिनवर इंडिपेंडंट आहे. बट सतत इन्सुलिन प्रेझेंट असतं, सतत इन्सुलिनचं सिक्रेशन झाल्यामुळे एका लेवलला ऍट द एंड ऑफ द स्टेज ऑफ द टाईप 2 वी हॅव टू प्रोव्हाइड द इन्सुलिन. शेवटच्या स्टेजला आपल्याला इन्सुलिन ह्याला द्यावं लागतं, सुरुवातीला नाही. ठीक आहे. ही एक गोष्ट महत्वाची लक्षात घ्यायची. ह्याच्यामध्ये अजून ऍड ऑन करत असताना पुढं, ठीक आहे, टाईप 1 जे म्हटलं होतं आपण इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज किंवा ज्युव्हेनाइल डायबिटीज, तुम्हाला माहिती आहे ह्याच्यामध्ये काय होतं, बीटा सेलचं डिस्ट्रक्शन होतं. ओके, द डिस्ट्रक्शन ऑफ अ बीटा सेल इज देअर. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, इन्सुलिन सिक्रेट होत नाही. बट त्याच्यामध्ये एक ऍडिशन, आता टाईप 1 आपण जे म्हणतोय त्याच्यात टाईप 1 मध्ये टाईप 1A, ठीक आहे, टाईप 1A आहे, दॅट इज द ऑटो इम्युन. ओके, बीटा सेल डिस्ट्रक्शन झालेले ह्याचे दोन प्रकार अजून केलेले आहेत आपण. बघा, टाईप 1A केलेला आहे एक, आणि एक टाईप काय केलेले, टाईप 1B केलेला आहे. हे दोन त्यात प्रकार केलेले आहेत. आता होतं काय, ऑटो इम्युन जेव्हा प्रॉब्लेम होतो तेव्हा ब्लड मध्ये, ओके, बीटा सेल डिस्ट्रक्शन होतं, पण ब्लड मध्ये अँटीबॉडीज काय होतात, डिटेक्ट होतात. बट असं काही ऍडोपॅथिक रिझन सापडले आहेत, बीटा सेल तर डिस्ट्रक्शन झालेले आहेत पण त्याच्या अँटीबॉडी ज्या आहेत त्या फाउंड नाही झालेल्या. ठीक आहे. मग अशा वेळेस त्याला टाईप 1B म्हणायचं. इफ द बीटा सेल डिस्ट्रक्शन बोथ मध्ये आहे, दोन्ही पण बीटा सेल डिस्ट्रक्शन आहे, पण ऑटोइम्युन जेव्हा असतात तेव्हा बीटा सेलचे अँटीबॉडीज जे आहेत ते डिटेक्ट होतात. या ठिकाणी अँटीबॉडीज ब्लड मध्ये डिटेक्ट होत नाहीत. ठीक आहे. ऑड जर विचारलं तर टाईप 1B पण आहे त्याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये अँटीबॉडी डिटेक्ट होत नाही. अनदर टाईप इज देअर, दॅट इज द टाईप 3. टाईप 3 ला म्हणायचं. ठीक आहे. टाईप 3 ला काय म्हणायचं बघा, टाईप 3 इट इज द सेकंडरी डायबिटीज. टाईप 3 काय, सेकंडरी डायबिटीज आहे. इट इज ड्यू टू द पॅनक्रॅक्टोमी और ड्रग अँड नॉन पॅनक्रियाटिक डिसीज मुळे झालेलं. ठीक आहे. ह्याला काय म्हणायचं, सेकंडरी टाईप म्हणायचं. टाईप 4 आहे जेस्टेशनल टाईप, म्हणजे मदर मध्ये जेव्हा फिटस पोटामध्ये असतं तर मदर मध्ये होणार आहे, त्याला टाईप 4 म्हणायचं. ठीक आहे. हे ऍडिशनल नावं लक्षात ठेवा. अँटीबॉडीचा रोल काय असतं, ठीक आहे, अँटीबॉडीज अँटीजेन रिॲक्शन होते, बीटा सेल डिस्ट्रक्शन होतात. जेव्हा बीटा सेल, अँटीबॉडीचा रोल माहित नाही तुम्हाला. ठीक आहे. अँटीबॉडीज काय असतं, बॉडीचं जेव्हा, ठीक आहे, बॉडी जेव्हा एखादा बाहेरचा आपल्याच सेल, आता ऑटोइम्युन डिसीज मध्ये काय होतं, आपल्याच सेल डिस्ट्रक्ट होतात. ठीक आहे. आपल्या सेलला फॉरेन ऍज अ रेकग्नाइज केलं जातं.
जेव्हा एखादा बाहेरून एखादा कंपोनंट येत असतो बॉडीमध्ये, तेव्हा त्या कंपोनंटला ऍक्शन करण्यासाठी आपल्याकडे काय होतात, अँटीबॉडी रिलीज करतात, अँटीबॉडी रिलीज होत असतात. ठीक आहे, अँटीबॉडी रिलीज होत असतात. तर ह्याचा अर्थ बीटा सेल जेव्हा डिस्ट्रक्शन झाले बीटा सेलचं, बीटा सेलला अँटीजन ऍज अ कन्सिडर झाले, ओके, त्याच्या रिस्पॉन्समध्ये अँटीबॉडीज ब्लडमध्ये डिटेक्ट होतात. त्याच्या रिस्पॉन्समध्ये काय होतात, अँटीबॉडी डिटेक्ट होतात. मागचे लेक्चर बघा, तुम्ही सगळे लेक्चर जर बघितले तर माझ्या माहितीप्रमाणे 99.99% क्वेश्चन अराइज होत नाही. का? कारण की घेताना मी सगळं घेतोय, एकदा मागचे सगळे लेक्चर्स बघा. ठीक आहे, जास्त अंदाज नका लावू, तुम्ही काहीतरी वेगळंच विचारताय. इट मीन्स इट क्रिएट अ बी सेल अगेन. क्रिएट काय नाही, बीटा सेल डिस्ट्रक्शन झालं, फॉरेन ऍज अ कन्सिडर झालं, अँटीबायोटिक डिटेक्ट झाल्या, नवीन काय तयार होत नाही तिथं. ठीक आहे, आपण म्हटलंय टाईप 2 90% केसेस हे कशाचे आहेत, टाईप 2च्या 90% केसेस आहेत. ठीक आहे, म्हणून टाईप 2 वरतीच आपल्याला काय करावं लागणार आहे, फोकस करावं लागणार आहे. ग्लुकोज ट्रान्सपोर्टरचा महत्वाचा रोल आहे ह्या इन्सुलिन मध्ये. तो ग्लुकोज ट्रान्सपोर्टर काल आपण बघितले होते, GLUT हे ग्लुकोज ट्रान्सपोर्टर आहेत. तर 5 प्रकारचे मेनली ट्रान्सपोर्टर आहेत ग्लुकोजचे, बघा कोणते कोणते आहेत. ठीक आहे, बाय डायरेक्शन म्हणजे ग्लुकोज ट्रान्सपोर्टला मदत करतात. GLUT 1, 2, 3, 4 and 5 5 प्रकारचे ट्रान्सपोर्ट आहेत. ठीक आहे, ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, ठीक आहे, तर इथं बघा GLUT 1 चं लोकेशन कुठं आहे, ब्रेन, किडनी, कोलॉन, प्लासेंटा, इरिथ्रोसाइट्स मध्ये GLUT 1 आहे. ठीक आहे, अपटेक ऑफ ग्लुकोज घेण्याचं काम करतो. ओके, सगळे तेच काम करतात. पण इथं लक्षात काय घ्यायचं बघा, काल जे मी सांगितलं होतं, पॅनक्रियास बीटा सेलवर कोणता आहे, GLUT 2 आहे. पॅनक्रियाटिक बीटा सेलवर काय आहे, GLUT 2 आहे. स्मॉल इंटेस्टाइन, किडनी, GLUT 2 आहे. रॅपिड अपटेक अँड रिलीज. ठीक आहे, दोन्ही पण काम आहेत त्याचे. त्याच्यानंतर GLUT 3 आहे, ब्रेन, किडनी आणि प्लासेंटामध्ये अपटेक ऑफ ग्लुकोज. GLUT 4 काल सांगितलं होतं, महत्वाचा रोल काय 4. का 4 चा रोल महत्वाचा आहे, कारण की दे आर इन्सुलिन स्टिम्युलेटिंग अपटेक. आणि मेजर म्हणजे हार्ट वरती, स्केलेटल मसलर, ऍडिपोस टिश्यू वरती GLUT 4 असतो. आणि जेव्हा आपला इन्सुलिन रिसेप्टर जातो, कालचं लेक्चर जर बघितलं नसेल तर बघा, जेव्हा आपला इन्सुलिन रिसेप्टर वर इन्सुलिन जाऊन स्टिम्युलेट होतं, तेव्हाच GLUT 4 काय होतं, ओपन होत असतं ग्लुकोजसाठी. ठीक आहे, ओपन होत असतं ग्लुकोजसाठी. आणि ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम झाला, ठीक आहे, इन्सुलिन रिसेप्टर मध्ये प्रॉब्लेम झाला, तर ग्लुकोज अपटेक होणार नाही. मीन्स दॅट इज द टाईप 2. त्यालाच काय म्हटलेलं आहे, टाईप 2. इन्सुलिन प्रेझेंट आहे पण रिसेप्टर काम करत नाही, टाईप 2. नंतर GLUT 5 स्मॉल इंटेस्टाइन मध्ये असतं, ऍब्झॉर्प्शन ऑफ ग्लुकोज मध्ये काम करतं. ठीक आहे, पण इथं फोकस काय केलेला आपण, GLUT 4, बिकॉज द मोस्ट ऑफ द ऑर्गन आर दी मेन म्हणजे ऍडिपोस टिश्यू, स्केलेटल मसल वरती आहे आणि इन्सुलिन डिपेंडंट आहे. इन्सुलिन स्टिम्युलेट झाला तरच येईल. ठीक आहे, देन अनदर सोडियम डिपेंडंट युनिडायरेक्शनल ट्रान्सपोर्टर आहे SGLT1. ठीक आहे, हे कुठे आहे, स्मॉल इंटेस्टाइन आणि किडनी मध्ये आहे. SGLT1 हे इन्सुलिनचं काय करतं, अपटेक. किडनीमध्ये काय करतं, रिॲब्झॉर्प्शन, ग्लुकोजचं रिॲब्झॉर्प्शन करण्याचं. ओके, ऍक्टिव्ह अपटेक ऑफ ग्लुकोज फ्रॉम द ल्युमिन इंटेस्टाइन आणि रिॲब्झॉर्प्शन ऑफ ग्लुकोज फ्रॉम द PCT. ठीक आहे, अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. ओके, तर हे काम कोण करतं, स्मॉल इंटेस्टाइन करतं. तर रिअपटेक होत असेल तर काय होणार आहे, किंवा आतमध्ये बॉडीमध्ये ग्लुकोज येणार आहे. बघा इकडे तुम्हाला वाटलं तर डायग्राम काढून दाखवतो. ठीक आहे, SGLT बघा काय होणार आहे, जर ऍक्टिव्ह अपटेक झालं ग्लुकोज जास्त तर बॉडीमध्ये ग्लुकोज वाढणार आहे. रिअब्झॉर्प्शन झालं तर परत बॉडीमध्ये ग्लुकोज वाढणार आहे, ब्लडमध्ये ग्लुकोज वाढणार आहे. मग ह्याला ब्लॉक जर केला आपण तर ग्लुकोज येणार नाही. ह्याला SGLT ला जर ब्लॉक केलं तर ग्लुकोज येणार नाही. ठीक आहे, तर ह्या पद्धतीचे काय आहेत, हे ग्लुकोज ट्रान्सपोर्टर्स आहेत. ह्याचे लोकेशन्स तुम्हाला माहिती पाहिजे. इन्सुलिन काल तुम्हाला सांगितलं होतं की काय काय इफेक्ट्स होतात, साइड इफेक्ट होतात. ठीक आहे, काल तुम्हाला गायकोसरिया, पॉलिडेप्सिया ते सगळे सांगितले होते, ते परत रिपीट करणार नाही. पण फक्त बघा
हायपरग्लायसिमिया होतो, जास्त प्रमाणात ग्लुकोज वाढतं, ठीक आहे. ग्लायकोसिरिया होतो, ऑस्मोटिक डायरोसिस होतं. ग्लुकोज इट सेल्फ ऑस्मोटिक डायरोटिक ते काय करतो, डिहायड्रेशन करतो, जास्तीत जास्त वॉटर सोबत घेऊन जात असतो तो, ठीक आहे. एक्सेस ऑफ युरिन पास होतं, डिहायड्रेशन होतं, हायपोटेन्शन, शॉक, ट्रॅकिकार्डिया होऊ शकतो, ठीक आहे. त्याच्यानंतर ऍसिडोसिस कंडिशन होते, तुम्हाला सांगितलं कीटो ऍसिडोसिस, कीटोन्युरिया वाढतं, त्याच्यामुळं काय होतं, हायपर व्हेंटिलेशन लागू शकतं, व्हेंटिलेशन जास्त लागतं, ओमिटिंग होऊ शकते किटोसिसमुळे, एक्सेस ऑफ कीटोनमुळे ओमिटिंग होते, ओमिटिंग झाल्यामुळे काय होईल, परत डिहायड्रेशन होईल, फ्लूइड लॉस होईल ना, परत काय होईल, डिहायड्रेशन होईल, ठीक आहे. आणि ह्या सगळ्या प्रॉब्लेममुळे किंवा इम्पेअर्ड ग्लुकोजची एंट्री ब्रेन मध्ये कमी होऊ शकते, किटोसिस जास्त झाल्यामुळे ग्लुकोजची एंट्री कमी होऊ शकते, त्यामुळे तिथं इम्पेअर्ड द कॉन्शियसनेस वगैरे प्रॉब्लेम होऊ शकतात, हे काल सांगितलं होतं तुम्हाला. ज्यांनी ज्यांनी परत सांगतोय, ज्यांनी ज्यांनी बॅच घेतली नाहीये त्यांना आता पण बॅच घेता येते, नंबर दिलेला आहे इथं, ठीक आहे. ह्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही बॅच परत घेऊ शकता. बघा काय मित्रांनो, आता पुढं महत्वाच्या गोष्टी बघा. नॉर्मल पॅन्क्रियाज जे आहे ते इन्सुलिन रिलीज करतं, किती रिलीज करतं, 40 ते 50 युनिट करतं एव्हरी डे, रोज प्रत्येक दिवसाला. आता तुम्हाला काल मी सांगितलं होतं, ठीक आहे, हायपोकॅलेमिया जर असेल, हायपोकॅलेमिया के+ लेवल, इनिबिट द इन्सुलिन रिलीज, इन्सुलिन रिलीज काय होतं, इनिबिट होत असतं, ठीक आहे. बघा काल सांगितलं होतं तुम्हाला के+ आयन इनसाइड द सेल आणि आउटसाइड द सेल, ठीक आहे. इनसाइड द सेल आणि आउटसाइड द सेल महत्वाचं. इनसाइड द सेल जर लो असतील, ठीक आहे, तर इन्सुलिन काय होतं, स्टिम्युलेट होतं. पण आउटसाइड जर सेल जर हायपोकॅलेमिया झालेला असेल, सेलच्या बाहेर जर कमी के+ असतील तर इन्सुलिन रिलीज होणार नाही. काल सांगितलं होतं, लक्षात आहे तुमच्या हे, बघा परत सांगतो वाटलं तर, लक्ष द्या इकडं. काल सांगितलं होतं या ठिकाणी के+ चॅनल असतं, ठीक आहे. नॉर्मली ते आतमध्ये एंट्री करतं आणि बाहेर काय करतं, हायपोकॅलेमिया होतं. के+ आतमध्ये जात असतील तर बाहेर काय होणार आहे, हायपोकॅलेमिया. मग अशी सिच्युएशन जेव्हा येत असतील, या ठिकाणी जो एटीपी आहे, एटीपी ऍक्ट करून ह्याला ब्लॉक करतो, ब्लॉक करतो म्हणजे के+ काय होतात, बाहेर राहतात, ठीक आहे. के+ काय होतात, बाहेर येतात, बाहेर आलं म्हणजे काय होतं, हायपर कॅलेमिया होतो, ठीक आहे. आणि तेव्हाच हायपर कॅलेमिया झाल्यामुळे डिपोलरायझेशन होतं, कॅल्शियम आतमध्ये जातं, कॅल्शियम आतमध्ये गेल्याच्या नंतर काय होतं, काल सगळं डिटेल सांगितलं होतं, इन्सुलिन काय होतं, इन्सुलिन ग्रॅन्युल मधून रिलीज होतं. कधी, जेव्हा हायपर कॅलेमिया आहे, बाहेर के+ जास्त आलेला आहे, बट बाहेर जर हायपो सिच्युएशन झाली, बाहेर हायपो झाली, के+ लो आहे, म्हणजे याचा अर्थ के+ कुठं चाललंय, आतमध्ये जास्त चालले, आतमध्ये गेलं तर त्या ठिकाणी डिपोलरायझेशन होणार नाही, कॅल्शियम आतमध्ये जाणार नाही आणि इन्सुलिन रिलीज होणार नाही. म्हणून इथं शब्द प्रयोग केलेला आहे, ते इनिबिट द इन्सुलिन रिलीज, ठीक आहे. हायपोकॅलेमिया काय करतं, इन्सुलिन रिलीज करतं. इन्सुलिन मेटाबॉलाइज कुठं कुठं होतं, लिव्हर, किडनी अँड मसल मध्ये काय होतं, ते मेटाबॉलाइज होतं. इन्सुलिनचे ऍक्शन काय काय आहेत बघा. ओके, इन्सुलिनचे ऍक्शन काय काय आहेत. नंबर 1, कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम करतं, ते तर तुम्हाला माहित आहे, ठीक. देन इनिबिट द ग्लुकोनिओजेनेसिस. बघा, ग्लुकोनिओजेनेसिस आणि ग्लायकोनिओजेनेसिस, ह्याच्यामुळे काय होतं, ग्लुकोनिओजेनेसिस आणि ग्लायकोनिओजेनेसिस मध्ये ग्लुकोज लेवल वाढत असते, ती ग्लुकोज लेवल वाढू देत नाही. या दोन्ही पाथवेला लिव्हर मध्ये काय करतं, ते ब्लॉक करतं, इनिबिट करतं, जेणेकरून आपल्यामध्ये ग्लुकोज लेवल परत वाढली नाही पाहिजे, आहे तेच ग्लुकोज युटिलाइज करायचे, ग्लुकोज लेवल एक्स्ट्राची वाढू द्यायची नाहीये, ते इनिबिट करायचं काम करतं. नंतर करतं लिपिड मेटाबॉलिझम मध्ये पण ह्याचा रोल आहे, ठीक आहे. हे लायपोलायसिस, मला सांगा, फॅट आहे, तुम्हाला सांगितलं होतं, ऍडिपोस टिश्यू मधून फॅटी ऍसिड मध्ये कन्वर्ट होतं, फॅटी ऍसिड मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर पुढं कीटोन बॉडीज तयार होतात, ते ऍज अ एनर्जी म्हणून यूज करतात, ठीक आहे. बट त्या ठिकाणी किटोसिस होतो प्रॉब्लेम, पण इन्सुलिन काय करतं, ते पण काय करतं, मेंटेन करतं. नंतर प्रोटीन मेटाबॉलिझम मध्ये पण महत्वाचा रोल आहे. इन्सुलिन फॅसिलिटेट द अमायनो ऍसिड अपटेक अँड प्रोटीन सिंथेसिस फॅसिलिटेट करतं, इनिबिट द प्रोटीन ब्रेकडाऊन, ठीक आहे. प्रोटीनचं ब्रेकडाऊन इनिबिट करतं, प्रोटीनचं
ब्रेकडाऊन इनिबिट करतं, दॅट इज द अनाबोलिक इफेक्ट करतं. बघा लक्ष द्या, इन्सुलिन काय करतं? ओके, नंबर 1 प्रोटीन सिंथेसिस वाढवतो, डिक्रीज द प्रोटीन ब्रेकडाऊन. प्रोटीनचं ब्रेकडाऊन काय करतं? डिक्रीज करतं, दॅट इज कॉल्ड एज ए अनाबोलिक इफेक्ट. ओके, प्रोटीनचं मेटाबॉलिझम डिक्रीज झाल्यामुळं, ठीक आहे, डिक्रीज झाल्यामुळं ओके, त्या ठिकाणी ऍज अ सोर्स ऑफ अ प्रोटीन, मसल मधून प्रोटीन तर घेणार नाही. ठीक आहे, आपण म्हटलं होतं की मसल्स मधून जेव्हा ग्लुकोज, इन्सुलिन काम करत नाही, इन्सुलिन अपसेट असतं, तेव्हा ग्लुकोज वापर ग्लुकोजचा होत नाही, निकामी असतं ग्लुकोज, असून सुद्धा उपयोग नाही, इन्सुलिनच नाहीये टाईप 2 मध्ये. मग मसल मधून काय केलं जातं? प्रोटीनच्या द्वारे एनर्जी, कालचं लेक्चर आठवा, प्रोटीनच्या द्वारे काय केले जाते? एनर्जी मिळवली जाते. ठीक आहे, प्रोटीन द्वारे एनर्जी मिळवली झाल्यामुळे मसल मधलं प्रोटीन लॉस होतं, दॅट इज द वेट लॉस होणार आहे. काय होणार आहे? वेट लॉस होणार आहे. बट इन्सुलिन जर असेल तर त्या ठिकाणी ते प्रोटीनचं सिंथेसिस वाढवतं, म्हणजे मसलमध्ये जास्तीत जास्त प्रोटीन जाणार, ब्रेकडाऊन कमी करतं, म्हणजे जास्तीत जास्त प्रोटीन वाढणार. ओके, जास्तीत जास्त प्रोटीन वाढणार म्हणजे वेट लॉस होणार आहे का? नाही. म्हणजेच काय होणार आहे? वेट गेन. म्हणजेच काय होणार आहे? वेट गेन होणार आहे. ठीक आहे, दुसरी गोष्ट, या ठिकाणी इन्सुलिन आहे तर अनाबॉलिक इफेक्ट होतो. जर इन्सुलिन ऍबसेंट असेल किंवा इन्सुलिनचं त्या ठिकाणी सिंथेसिस किंवा सिक्रेशन नसेल, दॅट इज द टाईप 2 डायबिटीज असेल, तर कॅटाबॉलिक इफेक्ट असतो. काय असतो? कॅटाबॉलिक इफेक्ट असतो. ठीक आहे, जास्तीत जास्त काय होतं? ब्रेकडाऊन होतो प्रोटीनचं, जास्तीत जास्त एनर्जी वापरल्या जात सोर्स, आणि वेट काय होतो? लॉस होतो. क्लिअर आहे का? क्लिअर आहे? एकदम व्यवस्थित सांगतोय, ह्याच्यावर काहीही एमसीक्यू पडू शकतो. ठीक आहे, काही पण एमसीक्यू, कोणताही एमसीक्यू ह्याच्यावर येऊ शकतो. ठीक आहे, बघा, जे लाईव्ह बघत नाहीये त्याने रेकॉर्डेड व्यवस्थित बघायचं आहे. काही काही जण फार गप्पा मारतात, ह्या टायमाला लेक्चर ठेवा, त्या टायमाला लेक्चर ठेवा, आणि अटेंड करत नाहीत. ठीक आहे, अटेंड करत नाहीत, तसं करू नका. मला माहित आहे जोश सुरुवातीला असतो, पण जो शेवटपर्यंत राहतो त्याच्यातच खरी मजा असते. सुरुवात तर काय, ते म्हणतात नव्याचे 9 दिवस, नवीन तर कोणाचे 9 दिवस, कोणी अभ्यास करतं. शेवटच्या क्षणापर्यंत ताकदीनं जो भिडतो तोच खरा बाजीगर असतो. मी परत परत सांगतो, तोच खरा बाजीगर असतो. सुरुवात तर कोणीही चांगली करतं. ठीक आहे, कॅटाबॉलिक म्हणजे काय? कटकट कटकट कटकट, कॅटा काटा काटा काटा. प्रोटीनचं ब्रेकडाऊन करणं हे इन्सुलिन मध्ये होत असतं. जेव्हा इन्सुलिन नसतं, इन्सुलिन ऍबसेंट असतं, तेव्हा बॉडी काय करते? बॉडी काय करते? प्रोटीनचा वापर करते. कशासाठी? सोर्स, ऍज अ एनर्जी सोर्स म्हणून. आणि प्रोटीनचा वापर केल्यामुळे वेट लॉस होतो, दॅट इज द कॅटाबॉलिक इफेक्ट. त्याला काय म्हणायचं? कॅटाबॉलिक इफेक्ट. इथं काय करतं? ब्रेकडाऊन कमी होतं, सिंथेसिस वाढतं, दॅट इज आणा आणा आणा, सगळे एकत्र आणा, अनाबॉलिक इफेक्ट आणा एकत्र, आणि मसलमध्ये मस्तपैकी मसल वाढवा, वेट गेन करा. ठीक आहे, जेव्हा इन्सुलिन असतो, म्हणजे नॉर्मल सिच्युएशन मध्ये असं. ठीक आहे, तर हे सगळे काय इन्सुलिनचे परिणाम आहेत. काही फिरवला प्रश्न तरी लक्षात येईल. बघा, इन्सुलिन कसा इफेक्ट करतो? काल सांगितलं होतं इन्सुलिनची चेन, त्याचं तुमचं इन्सुलिनचं स्ट्रक्चर किंवा अमायनो ऍसिड्स वगैरे काय. ठीक आहे, बघा, इन्सुलिन काय करतो? इन्सुलिन हा अल्फा सब इन्सुलिन मध्ये 2 युनिट आहेत, काल सांगितलं होतं मी, अल्फा अँड बीटा. तर इन्सुलिन काय होतो? अल्फा सब युनिटला बाइंड होतो, टार्गेट सेलच्या प्रत्येक सेलवरती. आपल्या बॉडीमध्ये थ्रू आउट बॉडीमध्ये इन्सुलिन रिसेप्टर प्रत्येक सेलवरती आहे. प्रत्येक सेलवरती काय? इन्सुलिन रिसेप्टर आहेत. त्यातला अल्फा सब युनिटला तो बाइंड होतो. अल्फा सब युनिटला बाइंड झाल्यामुळं ओके, स्टिम्युलेट द टायरोसिन कायनेज ऍक्टिव्हिटी इन द बीटा सब युनिट. टायरोसाइन कायनेज ऍक्टिव्हिटी बीटा सब युनिट मध्ये होते. ठीक आहे, देन ऍक्टिव्हेट द कॅस्केड रिएक्शन, दॅट इज द
फॉस्फोरायलेशन अँड डिफॉस्फोरायलेशन रिएक्शन काय होते, ऍक्टिव्हेट होते बीटा सब युनिटला त्या ठिकाणी टायरोसिन कायनेजनं स्टिम्युलेट केल्यामुळे. ठीक आहे, म्हणजे इन्सुलिन येणार, अल्फाला बाइंड होणार, बीटा काय होणार, बीटाला टायरोसिन कायनेज त्या ठिकाणी टायरोसिन कायनेज ऍक्टिव्हेट करणार आणि पुढे फॉस्फोरायलेशन अँड डिफॉस्फोरायलेशन होणार. ओके, स्टिम्युलेट और इनिबिट द एन्झाइम. ओके, अँड रिस्पॉन्स आपल्याला काय मिळतो, इन्सुलिनचा मिळतो. ठीक आहे, म्हणजे इन्सुलिन तिथं अटॅच झाला रे झाला, तसाच ग्लुकोज आतमध्ये एंट्री मारतो. ग्लुकोज काय करतो, म्हणजे या ठिकाणी ह्याच्या सोबतच जसं इथं रिसेप्टर सांगितलं हे अल्फा आणि बीटा, तसंच इथं GLUT4 ओके आतमध्ये काय करतो, जसा हे ना या ठिकाणी एन्झाईमला स्टिम्युलेट किंवा रिक्वायर्ड एन्झाईमला इनिबिट केलं तर लगेच काय करतो, ग्लुकोज आतमध्ये एंट्री मारतो. ठीक आहे, हे इन्सुलिनचे काय झाले इफेक्ट आहे. इन्सुलिनचे प्रिपरेशन्स बघा. ठीक आहे, एक मिनिट वेट करा, थोडं झूमिंग बॅलन्स करतो. बघा तर या ठिकाणी बघा प्रिपरेशन ऑफ इन्सुलिन आपल्याला बघायचे, कोणते कोणते महत्वाचे इन्सुलिनचे प्रिपरेशन्स आहेत. इन्सुलिन जर आपण ओरल रूट थ्रू घेतला, ठीक आहे, इन्सुलिन वी हॅव टेक जर ओरल रूट थ्रू जर आपण घेतला, ठीक आहे, दे डिस्ट्रॉय ड्यू टू द गॅस्ट्रिक पीएच. सो ऑल द प्रिपरेशन आर गिवन थ्रू द सबक्युटॅनस रूट. सगळे प्रिपरेशन कसे देतात, सबक्युटॅनस रूट थ्रूच देतात. रेग्युलर इन्सुलिन जो आहे त्यालाच प्लेन किंवा सॉल्युबल इन्सुलिन म्हणून रेग्युलरली जो यूज केला जातो. दीज आर दी मिक्स्ड विथ द स्मॉल अमाउंट ऑफ झिंक. कंपल्सरी जे रेग्युलर इन्सुलिन आहे ते कसं असतं, झिंक सोबत काय केलेलं असतं, मिक्स केलेलं असतं. इट इज गिवन सबक्युटॅनसली. ओके, गेट ऍब्सॉर्ब ओव्हर द 30 to 60 मिनिट. ओके, बट इन केस ऑफ एमर्जन्सी, जर एमर्जन्सी सिच्युएशन निर्माण झाली, सबक्युटॅनस थ्रू दिलं 30 तरी मिनिट लागणारच आहेत ऍक्शन द्यायला. ठीक आहे, पण दिस इज द ओनली इन्सुलिन, रेग्युलर इन्सुलिन or plain or soluble insulin, this is the only insulin they are suitable from the IV route. लक्षात ठेवा, फक्त एकमेव इन्सुलिन आहे, ओके, रेग्युलर इन्सुलिन किंवा प्लेन और सॉल्युबल इन्सुलिन जो IV रूट थ्रू दिला जातो इन केस ऑफ एमर्जन्सी. एमर्जन्सीच्या केसमध्ये IV रूट थ्रू तो दिला जातो. देन लॉंग ऍक्टिंग काही प्रिपरेशन्स आहेत. दीज आर ऑब्टेन्ड फ्रॉम मिक्सिंग द रेग्युलर इन्सुलिन. ह्या रेग्युलर इन्सुलिनला ओके मिक्स केलं जातं प्रोटामाइन और झिंक सोबत. ठीक आहे, दॅट इज द न्यूट्रल प्रोटामाइन हॅगेड्रोन NPH और आयसोफेन इन्सुलिन म्हणून. ठीक आहे, दीज आर दी लॉंग ऍक्टिंग. हे काय तर लॉंग ऍक्टिंग इन्सुलिन, जवळपास 18 ते 24 आवर्स ओके एवढे लॉंग असतात. ओके, न्यूट्रल पीएच प्रोटामाइन, न्यूट्रल पीएच विथ ऍडिंग ऑफ प्रोटामाइन, प्रोटामाइन ऍड केलेलं असतं, एवढं लक्षात ठेवायचं याच्यामध्ये. इथं टाईप दिलेले रॅपिड ऍक्टिंग. ठीक आहे, इन्सुलिन एनालॉग कोणते बघा, रॅपिड ऍक्टिंग कोणते तर लिस्प्रो, ऍस्पार्ट, ग्लुनिसाइन. दीज आर दी रॅपिड ऍक्टिंग. लक्षात ठेवण्यासाठी ह्याला काय करू शकतो तुम्ही, LAG. दीज आर दी रॅपिड ऍक्टिंग. शॉर्ट ऍक्टिंग जे रेग्युलर आपण जे म्हटलं रेग्युलर इन्सुलिन आता जे आपण बोलतोय शॉर्ट ऍक्टिंग. इंटरमिडिएट ऍक्टिंग आयसोप्रेन इन्सुलिन, इन्सुलिन झिंक सस्पेंशन, लेंटे इन्सुलिन. दीज आर दी इंटरमिडिएट ऍक्टिंग. अँड लॉंग ऍक्टिंग ओके गॅलारे, डिट्रिमीर आणि डिग्लुटिडॅक. दीज आर दी DDG. दीज आर दी लॉंग ऍक्टिंग. अँड मिक्स्ड इन्सुलिन आहेत, मिक्सचर वापरले जातं. कोणते कॉम्बिनेशन ऑफ 20 to 50 रेग्युलर इन्सुलिनचं कॉम्बिनेशन. ठीक आहे, ह्या रेग्युलर इन्सुलिनचं कॉम्बिनेशन रॅपिड ऍक्टिंग अॅनालॉगचं विथ रेग्युलर किंवा रॅपिड 20% आणि 80 ते 50% मध्ये NPH अॅनालॉग, म्हणजे NPH म्हणजे लॉंगर ऍक्टिंग. हे दोन्हीचं इंटरमिडिएट ऍक्टिंग, NPH लॉंगर ऍक्टिंग, NPH मधला लॉंगर ऍक्टिंग वाला, ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन यूज केलं जातं. ठीक आहे,
म्हणजे शॉर्ट ऍक्टिंग आणि लॉंग ऍक्टिंगचं कॉम्बिनेशन यूज केलं जातं. ओके, ह्याच अजून थोडंसं क्लिअरिफाय केलं ह्या डायग्राम मध्ये. ठीक आहे. काल आज का काल एक जण काल प्रश्न विचारला होता की असे चार्ट जे दिलेले आहेत हे सगळे पाठ करायचे का. आता मी सगळे पाठ करायचे का, सगळं पाठ होत असतं का, कन्क्लुजन्स काढायचे, लाईन टू लाईन पाठ करायचे नाही. पाठ करून का थेरी परीक्षा लिहायची का, आपल्याला नाही लिहायची थेरीची. एमसीक्यू साठी कन्क्लुजन पॉइंट्स काढायचे फक्त. ठीक आहे, असे जिथे जिथे चार्ट घेतले असेल त्याच्यावर कन्क्लुजन जे निघतात ते चांगले लक्षात ठेवायचे. आता रॅपिड ऍक्टिंग इन्सुलिन दिले, सगळे कसे क्लिअर क्लिअर क्लिअर. इंटरमिडिएट ऍक्टिंग मध्ये झिंक सस्पेन्शन और लेंटे हा क्लाउडी आहे. ठीक आहे. न्यूट्रल एनपीएच जो आहे तो पण कसा आहे, क्लाउडी. दिस इज द ऑड पॉइंट. असे पॉइंट लक्षात ठेवायचे. ठीक आहे, क्लाउडी कोणते आहेत हे कन्क्लुजन आपण काढायचं असतं परीक्षेमध्ये. ते कन्क्लुजन बेसवरच प्रश्न येत असतात. ऑनसेट दिले 0.2 to 0.3 या आवर्स मध्ये दिले ऑनसेट. ओके, मग सगळ्यात फास्ट ऑनसेट कोणते हेच आहेत तिन्ही पण. हे रॅपिडली ऍक्टिंग म्हणूनच म्हटलंय. ऑनसेट ऑफ ऍक्शन कशी आहे, फास्ट आहे. ड्युरेशन दिले 3 to 5. सगळ्यात लॉंग ड्युरेशन बघा इथे दिले, इन्सुलिन डिटरमिर किती आहे, 20 ते 24 तास लॉंग ड्युरेशन आहे. मग लॉंग ड्युरेशन इन्सुलिन जर आलं, ठीक आहे, तर आपल्याला लक्षात यायला पाहिजे. ठीक आहे. परत इथं खाली एक कन्क्लुजन पॉइंट दिलाय, लेंटे इन्सुलिन इज 7.7:3 मिक्सचर ऑफ अल्ट्रा लेंटे क्रिस्टलाइन आणि सेमी लेंटे अमॉर्फस इन्सुलिन झिंक सस्पेन्शन. ठीक आहे, बघा अल्ट्रा लेंटे हा लॉंग ऍक्टिंग आहे, सेमी लेंटे हा शॉर्ट ऍक्टिंग आहे. दोघांचं प्रिपरेशन एकत्र करून लेंटे इन्सुलिन केलं, बट दे आर नॉट सेपरेटली मार्केटेड. बघा अल्ट्रा लेंटे आणि शॉर्ट हे मार्केटेड सेपरेटली मार्केटमध्ये नसतात, दोन्हीचं कॉम्बिनेशन करून मार्केटमध्ये आहेत. दॅट इज अ लेंटे इन्सुलिन. ते 7:3 मध्ये आहेत. हे कन्क्लुजन पॉइंट्स असतात. ठीक आहे, हे कन्क्लुजन पॉइंट असा बारीक लक्षात ठेवायचं. लक्षात आले का हे. ठीक आहे. ओल्डर प्रोटामाइन झिंक इन्सुलिन ऑल्सो नॉट इन द मार्केट. बघा आपण आता हेच चार्टचा अजून एका बुक मध्ये हे वेगळा एक चार्ट होता, तो पण मुद्दाम तुमच्यासाठी आणलाय. ऑनसेट दिले, ड्युरेशन दिलेले. ठीक आहे, ते कन्क्लुजन आताच आपण सांगितलं. पण हा जो चार्ट आहे हा मोर ऍक्युरेट म्हणून, कारण की हा केडी मधला आहे. ठीक आहे, केडी मधला असल्यामुळे हा चार्ट जो आहे तो विशेष हे करायचा. बघा या ठिकाणी शॉर्ट ऍक्टिंग इन्सुलिन मध्ये ऑल द प्रिपरेशन मिक्सचर, ऑल द प्रिपरेशनचं करायचं, फक्त इन्सुलिन लँगॅरे आणि डिटरमिनचं मिक्सचर नाहीये. ठीक आहे, बाकीचे मिक्सचर आहे रेग्युलर सोबत. बघा हेच सगळे इन्सुलिनचं काही इथं स्पेशल कॅरेक्टर दिलेत मी. ठीक आहे, मुद्दाम एकत्र केलेत, त्याच्यासाठीच वेळ गेलाय रात्रभर. पण तुम्ही त्याचा फायदा घ्याल ही एक्सपेक्ट आहे. फायदा घ्याल म्हणजे चांगलं व्यवस्थित करा. ओके, इन्सुलिन लिस्प्रो. आता हे लक्षात घ्या की या ठिकाणी त्याचे सगळे टाईप सांगितले, शॉर्ट ऍक्टिंग, लॉंग ऍक्टिंग, इथं कंबाईन दिलेले. ठीक आहे, हे जे आहे इन्सुलिन लिस्प्रो, इट इज डिफर फ्रॉम ह्युमन इन्सुलिन पेक्षा डिफर आहे. फक्त कुठं आहे, दोनच अमायनो ऍसिड मध्ये डिफर आहे. एक आहे प्रोलिन आणि दुसरा आहे लायसिन. ओके, इन द बीटा चेन, बीटा चेन आणि अल्फा चेन दोन इन्सुलिनच्या चेन असतात. बीटा चेन वरती 28 ते 29 पोझिशनला प्रोलिन आणि लायसिन. ठीक आहे, हे काय केलेले ते चेंज केलेले आहे, ट्रान्सपोर्टेशन केलेलं आहे. हेन्स नेम लिस्प्रो. लिस म्हणजे काय, लायसिन, आणि प्रो म्हणजे काय, प्रोलिन, म्हणून त्याचं नाव काय लिस्प्रो आहे. जो की 28 नंबर आणि 29 नंबरची जी इन्सुलिनची चेन आहे त्याच्यामध्ये चेंज केलेला आहे. दुसरं ऍस्पार्ट इन्सुलिन. इट इज ऑब्टेन्ड बाय सबस्टिट्यूटिंग द ऍस्पार्टिक ऍसिड इन द प्लेस ऑफ अ प्रोलिन इन बीटा चेन. जिथं प्रोलिन आहे त्या ठिकाणी काय केले, ऍस्पार्टिक ऍसिडला प्लेस केले. आपल्या ह्युमन इन्सुलिन पेक्षा डिफरंट कसा आहे तर तेवढा डिफरन्स आहे. ठीक आहे, त्याला ऍस्पार्ट इन्सुलिन म्हणायचं. नंतर ग्लुनिसाइन इन्सुलिन. इट इज फॉर्म्ड बाय सबस्टिट्यूटिंग द ग्लुटामिक ऍसिड फॉर लायसिन. 29 नंबरचा जो पोझिशन आहे जिथं लायसिन आहे त्या ठिकाणी ग्लुटामिक ऍसिड रिप्लेस केलेला आहे. अँड लायसिन फॉर ऍस्पार्जिनिन ऍट 23 पोझिशन. आणि काय केले, ऍस्पार्जिनिनच्या ठिकाणी लायसिन प्लेस केले 23 नंबरच्या पोझिशनला.
दॅट इज अ ग्लुनिलायसिन. नावामध्येच आहे त्याच्या. ग्लुटामिक ऍसिड आणि लायसिनचे पोझिशन काय केलेले, लायसिनच्या ठिकाणी ऍस्पार्जिन केले, ओके, आणि ग्लुटामेट काय केले, लायसिनच्या ठिकाणी प्लेस केलेले. त्याच्यानंतर गॅलाग्रीन इन्सुलिन, ओके, इट ऍक्ट फॉर 24 hours ऑब्टेनिंग बाय 2 आर्जिनिन मॉलिक्यूल टू कार्बोक्सिल टर्मिनल ऑफ अ बीटा चेन. बीटा चेनच्या कार्बोक्सिल टर्मिनलला काय केलेले, 2 मॉलिक्यूल कशाचे, तर आर्जिनिनचे, ओके, अँड प्लेसिंग द ग्लायसिन ऍस्पार्जिनिन ऍट 21 पोझिशन. आणि 21 नंबरच्या पोझिशनला काय केले, ग्लायसिन ऍस्पार्जिनिन प्लेस केले. शुड नॉट बी मिक्स्ड विथ एनी अदर इन्सुलिन इन द सिरीज बिकॉज ऑफ इट इज ऍसिडिक इन नेचर. देर इज अ रिस्क ऑफ लॉस ऑफ इफिकसी. एक सिरीज आपण घेतलेली त्याच्यासोबत दुसऱ्यासोबत मिक्स करायचं नाहीये, बिकॉज त्याचं ऍसिडिक नेचर असल्यामुळं इफिकसी लॉस होऊ शकते, दुसऱ्यासोबत मिक्स करायचं नाहीये, सेन्सिटिव्ह आहे ते. ठीक आहे. नंतर आहे डिटिमिर इन्सुलिन. मायस्टॅटिक ऍसिड फॅटी ऍसिड आहे, मायस्टॅटिक ऍसिड आहे, फॅटी ऍसिड आहे, ते अटॅच केलाय लायसिन टर्मिनल फ्रॉम B30 पोझिशनला. 30 नंबरच्या पोझिशनला लायसिन टर्मिनलला काय केले, मायस्टॅटिक ऍसिड अटॅच केले. द टर्मिनल थिओनाइन इज रिमूव्ड, ओके, थिओनाइन अमायनो ऍसिड टर्मिनल काय केले, रिमूव्ह केले. ठीक आहे. आणि काय झालेले, इन्सुलिन डिटरमिर हा ऑब्टेन केलेला आहे. नंतर इन्सुलिन डेग्लुडेक मॉडिफिकेशन लाईक, ओके, डिलिशन ऑफ लास्ट अमायनो ऍसिड डिलीट केला बीटा चेन पासून आणि ऍडिशन केले ग्लुटामाइल लिंक फ्रॉम लायसिन 29. इट इज अ लॉंग ऍक्टिंग, सगळ्यात लॉंग ऍक्टिंग आहे, 40 तासापेक्षाही पुढे हा लॉंग ऍक्टिंग आहे. ठीक आहे. तुम्ही म्हणताल सर, काल का परवा एक जणांनी प्रश्न विचारला होता की सर आता तुम्ही जे एवढं घेतलं हे सगळंच करायचं का. आता काय उत्तर काय देऊ मी अशा वेळेस, मी का घेतोय, परीक्षा तुम्हाला वाटते तेवढी काय फार्मसिस्ट सारखे पेपर येणार नाहीये, हे डोक्यातून काढून टाका की फार्मसिस्ट सारखे पेपर आहे. उद्या दिलेले पॉइंट तरी आपल्याला डिटेल करायचे. ठीक आहे, जेणेकरून परीक्षेमध्ये कितीही डीप आला, आता अँटी डायबेटिक दिलंय, काय विचारतील सांगू शकतो का आपण हेच विचारतील म्हणून, त्याला चॅलेंज नसतं. ठीक आहे, पण जे आहेत गोष्टी मार्केटमध्ये, ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तरी आपल्याला मिनिमम माहित पाहिजे. ठीक आहे, त्याच्यामुळे ते करा. काही जणांचं असं आहे की हे सोडून पुस्तकं कोणते कोणते वाचू, नका वाचू, हेच परफेक्ट करा, हेच खूप झालं. हेच परफेक्ट करणं खूप मोठी गोष्ट आहे, कारण की तुम्ही जे पुस्तक वाचतात तेच आहे. मी काय वेगळं काय जादूची कांडी आहे का माझ्याकडं, वेगळं कुठून आणणार आहे मी, पुस्तकातल्याच गोष्टी आहेत या, फक्त काय अरेंजमेंट वेगळी केलेली असेल. ओके, टाईप इन्सुलिनचे काही सोर्स वरून टाईप दिलेले तिथं. पहिला आहे कन्व्हेन्शनल प्रिपरेशन, हे बोविन आणि पोर्सिन इन्सुलिनच्या पॅन्क्रियास पासून काय केलं ऑपरेट करायचं, बट नो मोर युज्ड इन द मोस्ट ऑफ कंट्री. हे कॉन्व्हेन्शनल प्रिपरेशन सध्या बऱ्याच देशामध्ये वापरत नाहीत. व्हाय, बिकॉज इट इज चीपर. दे हॅव द डिसएडव्हान्टेज लाईक दे आर ॲलर्जिक आणि पुअर स्टेबल आहेत, म्हणून ते वापरत नाही. देन दुसरा इन्सुलिन हायली प्युरिफाईड इन्सुलिन, हे जे आहे पोर्सिन इन्सुलिन पासून काय केलेला आहे, हा ऑब्टेन केलेला आहे. ठीक आहे, बघा कशापासून, पोर्सिन इन्सुलिन पासून प्युरिफाईड केलेला आहे, प्युरिफिकेशन. हा जो आहे ऍज कम्पेअर टू कन्व्हेन्शनल, दे आर लेस ॲलर्जिक, मोर स्टेबल, लेसर चान्सेस ऑफ रेजिस्टन्स, लेसर चान्सेस ऑफ लिपोडिस्ट्रॉफी. ओके, हिचे लेस चान्सेस आहेत. नंतर आहे ह्युमन इन्सुलिन. दीज आर द मोस्ट कॉमन इन्सुलिन यूज्ड नाउअडेज. दे आर ऑब्टेन्ड फ्रॉम रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. ठीक आहे, रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी ऑब्टेन्ड होतो. आपण इथं काय केलं जातं, इकोलाय वापरला जातो. पोर इन्सुलिनचा जीन, इन्सुलिन ज्याच्यापासून ऑब्टेन होतो, पोर इन्सुलिनचा जीन याच्यामध्ये इनकॉर्पोरेट केला जातो. ठीक आहे, आणि काय केला जातो, रिकॉम्बिनंट डीएनए ऑब्टेन केला जातो. रेग्युलर अँड लॉंग ऍक्टिंग प्रिपरेशन, न्यूट्रल प्रोटामाइन, हेडेटॉन अँड आयसोप्रिन इन्सुलिन, दीज आर द ह्युमन इन्सुलिन. हे काय तर ह्युमन रेग्युलर अँड नॉन ऍक्टिंग प्रिपरेशन लाईक न्यूट्रल प्रोटामाइन, हेडेटॉन, हे इन्सुलिनचे हे आहे. इन्सुलिन घेण्यासाठी काही पेन्स आता अवेलेबल आहेत. ठीक आहे, पोर्टेबल पेन्स आर देअर.
अशा पद्धतीने पेन्स असतो. इंजेक्शन, इथं इंजेक्शन बटन असतं हे या ठिकाणी. इथं तुमचं डोस विंडो असते, इथं दिसतं किती डोस तुम्ही देताय. ठीक आहे. ही पेन कॅप आहे, या ठिकाणी पेनला ही कॅप लावू शकतो आपण वर. ठीक आहे. बाकी इथं निडल आहे. ओके, निडल असते समोरच्या पोझिशनला, इथं हे जोडू शकतो. ठीक आहे. त्याच्यावर पेपर टॅब असतो, निडलच्या वर आउटर निडल कॅप असते निडलच्या वर पण. अशा पद्धतीचा पेन पण वापरू शकतो सबक्युटेनियस थ्रू. स्वतः सेल्फ मेडिकेशन करू शकतो आपण. पण ह्याला एक अलॉंग विथ दॅट इन्सुलिन पंप पण आता निघाले. जसं की आता हे समोर तुम्हाला दाखवले, हे इन्सुलिन पंपची खासियत अशी आहे. ओके, वायरलेस ग्लुकोज सेन्सर तिथं लावलेलं असतं. दे ऑटोमॅटिकली डिटेक्ट द लेवल ऑफ अ ग्लुकोज इन द बॉडी. ग्लुकोज बॉडीमधली ग्लुकोजची लेवल काय केले जाते, डिटेक्ट केले जाते. इन्सुलिन पंप या ठिकाणी कमरेला लावू शकतो आपण असा. ठीक. आणि इथं जर ग्लुकोज लेवल हाय झाली तर लगेच काय केलं जातं, ते इथं रिपोर्ट केलं जातं किंवा अलाराम लावला जातो, एक लिमिट सेट केली जाते. आणि त्यावेळेस लगेच काय करतो तो व्यक्ती, पंपना इन्सर्ट करू शकतो इन्सुलिन. तर पंप लावलेला असतो, काहीच नाही, इन्सर्ट करायचं फक्त. ही थोडीशी मॉडर्न टेक्निक आहे. लक्षात ठेवा, इन्सुलिन डायबेटिस झालेल्या लोकांना आयुष्यभर आहे, साधा सुद्धा खेळ नाहीये, जिंदगीभर आहे, आयुष्यभर. हा प्रॉब्लेम झाला त्यातल्या त्यात ज्याला जेनेटिक आहे त्याला तर जीवनभर आहे. बाकीच्यांनी जर लाईफस्टाईल चेंज केली तर कंट्रोलमध्ये येऊ शकतं, पण जेनेटिक वाल्याचं काय करायचं, जेनेटिकलीच प्रॉब्लेम आहे. तर आयुष्यभर हे वापरणे सगळं इन्सुलिनचे पंप वगैरे हे का सोपं नाहीये. तर हे वापरू शकतो. ह्यालाच म्हणतात क्युटॅनस सबक्युटॅनस इन्सुलिन इन्फ्युजन और CSSI, CSII इन्सुलिन पंप. ठीक आहे, हे वापरू शकतो. इन्सुलिनचं काही इन्सुलिन जेव्हा सॅलिसिलेट, लिथियम and थिओफायलिन आहेत, प्रेसिपिटेट द हायपोग्लायसेमिक इन्हान्सिंग द इन्सुलिन सिक्रेशन. हे काय करतात, सॅलिसिलेट, लिथियम हायपोग्लायसिमिया करतात. हायपोग्लायसिमिया म्हणजे काय, ग्लुकोज लेवल काय झाले, प्रेसिपिटेट हायपोग्लायसिमिया करतात. ठीक आहे, प्रेसिपिटेशन ऑफ हायपो इंटरॅक्शन दिलेले आहेत ह्या. अँड बीटा सेल सेन्सिटिव्ह टू द ग्लुकोज. ड्रग. ओके, म्हणजे हे सॅलिसिलेट, लिथियम, थिओफायलिन इन्सुलिनचं सिक्रेशन करतात आणि काय करतात, हायपोग्लायसेमिया घडवून आणतात. इन्सुलिनचं सिक्रेशन होतं यांच्यामुळे. ठीक आहे. ड्रग दॅट कॉजेस द हायपर ग्लायसिमिया. हायपरग्लायसिमिया करणारे ड्रग कोणते, ग्लुकोकॉर्टिकॉइड, डायुरेटिक्स. ठीक आहे, डायाझॉइड्स, फिनोट्रॉइन, ॲड्रेनालिन. दिस काउंटर इफेक्ट ऑफ द अँटीडायबेटिक. हे काय करतात, हायपरग्लायसिमिया करतात. डायबेटिक काय करतात, ग्लुकोज कमी करतात. आणि हे काय करतात, काउंटर इफेक्ट करतात, ग्लुकोजला वाढवतात. ठीक आहे, हे प्रिकॉशन घ्यायचं तिथं. बीटा ब्लॉकर्स आहेत, ते पण काय हायपोग्लायसेमिक करतात. म्हणजे बीटा ब्लॉकर्स काय करतायत, हायपोग्लायसेमिक इफेक्ट करतायत ऍज दॅट ऑफ द, विरुद्ध याच्या ॲड्रेनालिनच्या विरुद्ध. ठीक आहे, म्हणजे बीटा ब्लॉकर असतील घेतलेले, इन्सुलिन असेल तर काय अडचण नाही तेवढी. युजेस दिले डायरेक्ट इन्सुलिन कुठं, डायबेटिस मिलिटस, डायबेटिक किटोसिस, किटो ऍसिडोसिस काल सांगितलं. हायपरग्लायसेमिया करेक्शन करण्यासाठी. एखादं डायबेटिक नाहीये पण एखाद्या ग्लुकोज लेवल जी आहे ती खूप वाढलेली, अशा सिच्युएशन मध्ये डिहायड्रेशन करेक्शन, ऍसिडोसिस करेक्शन, सोडियम बायकार्बोनेट पण वापरतात. तर हे सगळं काय केलं जातं, यूज केलं जातं. सध्या रिसेंटली एक नवीन न्यू ड्राय पावडर एक फॉर्म्युलेट केलेली आहे. ओके, ॲफ्रिझा. दीज आर द रिकॉम्बिनंट ह्युमन इन्सुलिन कॉल्ड ॲज ए, काय नाव आहे त्याचं नवीन रिसेंटली, लक्षात ठेवा, टेक्नोस्पोर इन्सुलिन, TI. टेक्नोस्पोर इन्सुलिन हे रिसेंटली न्यू त्या ठिकाणी हे केलेलं आहे. इट हॅज बीन फाउंड सॅटिस्फॅक्टरी टू यूज इन द टाईप 1 अँड टाईप 2. दोन्हीमध्ये पण इन्सुलिनची ड्राय पावडर इनहेल केल्या जाते अँड थ्रू द अलोला लंग्स. ओके, इफेक्ट त्याचा काय, बेटर इफेक्ट ऑब्टेन झालेला आहे. टेक्नोस्पोर इन्सुलिन पावडर. हे सगळं आपण काय बघितलं, इन्सुलिन आणि त्याच्या संदर्भात बघितलं. आता आपल्याला बघायचे ओरल अँटी डायबेटिक ड्रग्स. ठीक आहे, ओरल अँटी डायबेटिक ड्रग. काल क्लासिफिकेशन सांगितलं होतं, एकदा ऑब्झर्व करा. ओके, कोणतं कोणतं क्लासिफिकेशन आहे याच्यामध्ये, कोणते कोणते क्लास आहेत बघा. इनहान्स द इन्सुलिन सिक्रेशन, जे इन्सुलिनचं सिक्रेशन वाढवतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये एक इथं क्लास दिलेला नाहीये, तो पण आपल्याला घ्यायचा आहे, GLP
1 अगोनिस्ट, इथे दिलेला नाही येतो, ठीक आहे. बघा, इन्सुलिनचं सिक्रेशन इनहान्स करणारे, वाढवणारे, ठीक आहे. कोणते? के प्लस चॅनल ब्लॉकर कार बघितलं होतं, सल्फोनिल्युरिया, मेगॅलिडिटिन, ओके, मेगॅलिडिटिन किंवा फिनिल ॲनिलीन ॲनालॉग, हा जो सेकंड आहे तो फिनिल ॲनिलीनचा ॲनालॉग आहे, नॅटाग्लिनाइड, ठीक आहे. सल्फोनिल्युरियामध्ये तुम्ही बघितलं टोलब्युटामाइड हा फर्स्ट जनरेशन आहे, सगळ्यात जुना आहे टोलब्युटामाइड, ठीक आहे. आणि नंतर जी 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 ठीक आहे, ग्लॅब्लॅकामाइड, ग्लॅनिप्लिसाइड, ग्लॅनी, ओके, झाइड आहे शेवटी, आणि ग्लॅनिमॅप्राइड, जी 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 वाले, ठीक आहे, हे सल्फोनिल्युरिया आहेत, ठीक आहे. एक लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर बायगुनाइड्स आहेत, एएमपीके ऍक्टिव्हेटर, दिस इज द ओनली वन एक्झाम्पल इज देअर. मेटफॉर्मिन, फिनफॉर्मिन एक आहे, बट फिनफॉर्मिन इज बॅन इन इंडिया, भारतात काय ते बॅन आहे, मेटफॉर्मिन आहे सध्या चालू, ठीक आहे. त्याच्यानंतर डायपिटिडिल पेप्टिडेज 4 DPP4 इनिबिटर, ओके. आणि जी हे पुढे सांगणार आहे स्टॅब्लाग्लिप्टिन, व्हॅलनाग्लिप्टिन, सॅगाग्लिप्टिन, ओके, ग्लिप्टिन, दॅट इज द DDD4 इनिबिटर, ठीक आहे. सगळे ग्लिप्टिन वाले आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर हे ओव्हरकम द इन्सुलिन रेजिस्टन्स, हे इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करणारे हे दोन आहेत, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. आपण म्हटलंय, हे बघा, हे काय करतायत, इन्सुलिनचं सिक्रेशनच वाढवतायत. जेवढं जास्त इन्सुलिन आहे तेवढं जास्त सेलला काय करेल, स्टिम्युलेट करेल, हा एक डोक्यामध्ये विषय आहे. जेवढं जास्त इन्सुलिन आहे ते सेलला करेल, म्हणून इन्सुलिन वाढवण्याचं काम केलं जातं. पण सतत 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 इन्सुलिन वाढवल्यानं बीटा सेल जे आहेत त्या एकदम श्रिंक होऊन जातात एका लेवलला, नंतर इन्सुलिनच सिक्रेट होत नाही एका लेवलला. ऍट द एंड ऑफ दॅट मग इन्सुलिन घ्यावं लागतं, मग डायरेक्ट इन्सुलिन काय करावं लागतं, जसं टाईप 1 मध्ये वापरतात तसं वापरावं लागतं. किती इन्सुलिन काढतोय आपण, ठीक आहे. ही ट्रीटमेंट फर्स्ट लाईनला ठीक आहे, बट ओके, त्याला ऍडव्हान्स ट्रीटमेंट जी ती ही आहे, कारण ह्यानं काय होणार आहे, तुमचे इन्सुलिन तर ऑलरेडी आहे बॉडीमध्ये, ठीक आहे, पण रेजिस्टन्स निर्माण झाला इन्सुलिनचा. काय इन्सुलिन रिसेप्टरकडे जाईना झालाय, भीती वाटली त्याला रिसेप्टरकडे जायला, मग तिथं काय करायचं, तिची रिसेप्टर सोबत रेजिस्टन्स जो निर्माण झालाय तो कमी करण्यासाठी हे दोन क्लास आहेत, लक्षात ठेवा. PPAR ऍक्टिव्हेटर, ग्लोडिनोडायॉन, ओके, हे ड्रग मार्केटमध्ये आहेत, तुम्ही कॉम्बिनेशन बघा, कॉम्बिनेशन मध्ये वापरतात हे ड्रग, ओके. पिग्लॅटाझोन आणि मेटफॉर्मिन हे झाले इकडे क्लास. नंतर रिटार्ड द ऍब्झॉर्प्शन. आता मला सगळं, आपण डाएट घेतलंय, डाएट मध्ये आपण कार्बोहायड्रेट खाल्लंय, ठीक आहे, आणि ते कार्बोहायड्रेट ब्लड मध्ये आलं तर ग्लुकोज लेवल वाढेल, पण त्याचं ऍब्झॉर्प्शनच आपण हे करून टाकलं तर मग कोण करणार आहे, अल्फा ग्लायकोसाइडेज इनिबिटर, ओके. अल्फा ग्लायकोसाइडेज इनिबिटर जे इंटेस्टाइन मध्ये ते काय करतात, ऍब्झॉर्प्शनवर काम करतात. ऍस्कॅरिबोज, ओके, मिग्लॅटाझोन, ओग्लिबोज, ओके, डाएट मधून जे त्याच्यावर काम करतात. हे दुसरं मिसलेनियस आहे, डोपामाइन अँड सोडियम, हे SLGT सांगितलं होतं, SLGT2 इंटेस्टाइन मध्ये पण असतं आणि किडनीवर पण असतं. डॅपाग्लिझिटोन, कॅनाग्लिझी, फ्लोझोन वाले SLG2 इनिबिटर, ठीक आहे. एकदा ऑब्झर्व करा, डोक्यामध्ये थोडंसं भिनवा जरा. आणि डोपामाइन D2 आहे, ब्रोमोक्रिप्टिन, त्याचं पण सांगणार, तो पण काय करतोय त्या ठिकाणी, रेजिस्टन्स जे निर्माण झाले, ओके, ते निर्माण होऊ देत नाही इन्सुलिन रेजिस्टन्सला. हे क्लास खूप महत्वाचे आहेत. GGG वाले सल्फोनिल्युरिया आहेत, लक्षात ठेवायचं. आणि लॅनाइड वाले जे काय आहेत, फिनिल ॲनिलाइन चे आहेत, ठीक आहे. AMP वाला एकच आहे, मेटफॉर्मिन. PPAR ऍक्टिव्हेटर कोणता आहे, पिग्लॅटिनिझोन, ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि हे फ्लोझॉइन कोण आहे, SGL2 फ्लोझॉइन वाला. बघा, याच्यात सल्फोनिल्युरिया आहे जो K+ATP वर काम करतो. काल ह्याचं क्लिअर मेकॅनिझम सांगितलं होतं. काय करतो, या ठिकाणी K+ATPs ला काय करतो, तो ब्लॉक करतो K+ATPs ला. त्याच्यामुळे काय होतं, डिपोलरायझेशन होतं. काय होतं,
डिपोलरायझेशन होतं. आतमध्ये कॅल्शियमची काय होते, एंट्री होते. आतमध्ये कॅल्शियमची एंट्री झाल्यामुळे काय होतं, इन्सुलिनचं काय होतं, सिक्रेशन होतं. ठीक आहे, इन्सुलिन काय होतं, सिक्रेट होतो. दॅट इज द सल्फोनिल युरिया. हे काम कोणाचं आहे, सल्फोनिल युरियाचं काय काम आहे. ठीक आहे, हा सल्फोनिल युरिया जो आहे फर्स्ट क्लिनिकली ऑब्टेन केलेला 1957 ला टोलब्युटामाइड येतो. ठीक आहे, पहिला सल्फोनिल युरिया जो ऑब्टेन केला होता. ठीक आहे, इथं बघा अजून आपल्याला क्लिअरन्स, त्याच्या प्लाझ्मा दिले, ड्युरेशन दिले, क्लिअरन्स दिले. ठीक आहे, वीकर शॉर्ट ऍक्टिंग फ्लेक्झिबल डोस, सेफ इन एल्डर, ओके, प्रोन टू हायपोग्लायसेमिया. ठीक आहे, ह्याचे जनरल गोष्टी दिल्या त्या आपण कन्क्लुजन पॉइंटने पण पुढे बघू शकतो. ह्याच गोष्टी पुढे मेन्शन आहेत. पुढे आपण डायरेक्ट जाऊया. बघा सल्फोनिल युरिया काय करतो, काल सांगितलं होतं तुम्हाला, तरी लक्षात घ्या. या ठिकाणी जेव्हा तुमची सेल आहे, ठीक आहे, पॅन्क्रियाटिक सेल आहे, त्या ठिकाणी रिसेप्टर्स असतात SUR1. ठीक आहे, हे SUR1 रिसेप्टर जे आहेत, ठीक आहे, हे SUR1 रिसेप्टर आणि K प्लस एटीपेज. SUR म्हणजे सल्फोनिल युरिया रिसेप्टर आणि K+ एटीपेज. सल्फोनिल युरिया रिसेप्टर वरती ऍक्ट होतात. ठीक आहे, ह्याच्यावरती ऍक्ट झाल्यामुळे पुढे काय होतं, एटीपीची ऍक्शन वाढते आणि एटीपी काय करतो, K+ ला काय करतो, इथं बाइंड करतो, काल जसं सांगितलं. ठीक आहे, ऍक्ट फक्त कुठं होणार, रिसेप्टरला होणार, बाकी K+ ब्लॉक करणार, जेणेकरून K+ जे आहेत सेलच्या आतमध्ये कमी असले पाहिजेत, म्हणजे डिपोलरायझेशन, मेम्ब्रेनचं डिपोलरायझेशन होईल. क्लोज झाल्यामुळे K+ एटीपेज ओपन द कॅल्शियम चॅनल, इन्फ्लक्स द कॅल्शियम चॅनल, डिग्रॅन्युलेशन होईल आणि इन्सुलिन रिलीज होईल. हे सल्फोनिल युरियाचं काय काम आहे. फार्माकोकायनेटिक काय आहे त्याचं, these are well absorbed orally. ठीक आहे, एक्सटेन्सिव्हली बाउंड इन द प्लाझ्मा प्रोटीन. प्लाझ्मा प्रोटीनला बाउंड आहे 90%. मेटाबॉलिझम जे लिव्हर मध्ये होतं, ठीक आहे, युरिन मधून एक्सिट होतं. हेन्स दे शुड बी अवॉइडेड इन द पेशंट विथ रिनल ऑर लिव्हर डिस्फंक्शन. बघा मेटाबॉलिझम आणि ह्याचं प्लाझ्मा प्रोटीन बाउंडिंग असल्यामुळे आणि मेटाबॉलिझम या ठिकाणी लिव्हर आणि ह्याच्यामध्ये होतं, तर रिनल पेशंट आणि ह्याच्यामध्ये थोडस अवॉइड करायचं आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये ग्लॅक्लियाझाइड, ओके, ग्लॅक्लियाझाइड जो आहे हा बघा हा एकमेव ड्रग आहे. बघा लक्षात घ्या, ह्याच्यातले 8 पॉइंट लक्षात घ्यायचे. ग्लॅक्लियाझाइड हा एकमेव ड्रग आहे जो की रिनल डिस्फंक्शनिंग मध्ये वापरू शकतो. रिनलचं डिस्फंक्शनिंग झालं असेल तरी वापरू शकतो. इवन फाउंड इन द डिले ऑनसेट ऑफ रॅटिनोपॅथी इन द डायबिटीज. बघा एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा ग्लुकोज लेवल हायपरग्लायसिमिया झालेला असतो, ग्लुकोज लेवल बॉडीमध्ये वाढलेली असते, तेव्हा जास्त एक्सेस ऑफ ग्लुकोज बॉडीमध्ये वेगवेगळे परिणाम करतं. नर्व सिस्टीमवर न्यूरोपॅथी करतं, किडनीवरती काय करतं, ते रिनल नेफ्रोपॅथी करतं, आणि डोळ्यामध्ये काय करतं, रेटिनोपॅथी करत असतं. जास्त एक्सेस ग्लुकोज जर बॉडीमध्ये असेल तर वेगवेगळे प्रॉब्लेम काय करतं, ते हायपरग्लायसिमिया क्रिएट्स द प्रॉब्लेम्स ऑन द डिफरंट ऑर्गन्स. वेगवेगळ्या ऑर्गनवर काय करतात, प्रॉब्लेम क्रिएट करत असतात. सल्फोनिल युरिया जे आहेत, ठीक आहे, these are sulfonyl urea can be precipitated डायसल्फिलामाइड रिएक्शन. जर सल्फोनिल युरिया घेतलेला आहे आणि अल्कोहोल घेतलं भाऊनं, ठीक आहे, तर डायसल्फिलामाइड रिएक्शन होते. ह्याच्या आधी सांगितलेले फ्लशिंग वगैरे होतं. ठीक आहे, डायसल्फिलामाइड रिएक्शन होते. ह्याचे काही इंटरॅक्शन दिलेले सल्फोनिल युरियाचे, ते पण बघूया आपण. बघा सल्फोनिल युरिया जे आहे, ओके, हायपोग्लायसिमिया मे प्रेसिपिटेट द हायपोग्लायसिमिया. ठीक आहे, म्हणजे सल्फोनिल युरियाची ऍक्शन वाढवणारे. सल्फोनिल युरिया पण हायपोग्लायसिमिकच करतो ना, वाढवल्याला कमी करतोय. त्याची ऍक्शन वाढवणारे कोण आहे, एक आहे प्रोटीनला बाइंडिंगची डिस्प्लेसली. सल्फोनिल युरिया प्रोटीनला 90% बाइंड आहे. तुम्हाला ह्याच्या आधी आपण सगळे लेक्चर घेतलेले आहेत प्रोटीन बाइंडिंगचे. ठीक आहे, 90% काय बाइंड आहे, पण जर बाइंडिंग आपण डिस्प्लेस केली तर ड्रग काय होईल, फ्री अवेलेबल होईल. फ्री अवेलेबल झाला म्हणजे ऍक्शन वाढेल. म्हणजे ऍक्शन कोण इनहान्स करतं, तशी ऍक्शन करतं सल्फापायराझोन, ओके, फिनिल ब्युटॅझोन, सल्फापायराझोन, सॅलिसिलेट, सल्फोनामाइड. हे काय करतात, डिस्प्ले करतात, ह्याला डिस्प्लेस करतात. ठीक आहे, दुसरं जे
सल्फोनामाइड्स आहेत, सॉरी जे सल्फोनिल्युरिया आहे त्याचं मेटाबॉलिझम कमी करायचं, जेणेकरून सल्फोनिल्युरिया तसाच राहील. तसा राहिला तर काय होईल, ड्युरेशन वाढेल, ऍक्शन इनहान्स होईल. कोण करतं, सीबीटीडी, कीटोकोल, सल्फोनामाइड, वारफॅरिन, क्लोरॅम्फेनिकॉल, अॅक्यूट अल्कोहोल इंटेक. बघा अॅक्यूट अल्कोहोल इंटेक जे डायसल्फायड रिएक्शन देतं ते सुद्धा काय करतं, हायपोग्लायसेमिक आहे, कॉजिंग द हायपोग्लायसेमिया. मग दारू पिलेले चांगले असते का, नाही. ओके, नसते चांगली, कारण की हायपोवर कोणी थांबत नाही, अॅक्यूटवर कोणी थांबत नाही. लोक एक्सेस घेतात, व्यसन जडतं, आयुष्य बर्बाद होते, संसार बर्बाद होतो. अॅक्यूट अल्कोहोल इंटेक जे आहे ते हायपोग्लायसेमिक करतं, लक्षात ठेवा हे, ठीक आहे. नंतर आहे सिनर्जिस्टिक, प्रोलॉंग फार्माकोडायनामिक सिनर्जिस्टिक इफेक्ट सोबत जर दिलं तर कोण आहे, सॅलिसिलेट जर दिलं, प्रोपेनॉल दिलं, कार्डिओ सिलेक्टिव्ह ऍक्शन, इट इज लेस लायबल. सिम्फोथोलायटिक, अँटी हायपरटेन्सिव्ह दिलं, लिथियम दिलं, थायोफायलिन दिलं. ओके, तर हे सगळे दिल्यामुळे काय होते, सिनर्जिस्टिक ऍक्शन होते. दुसरे ऍक्शन आहे डिक्रीज द सल्फोनिल्युरिया, सल्फोनिल्युरियाची ऍक्शन डिक्रीज करणारे, म्हणजे हायपरग्लायसेमिक करणारे, हायपो करणारे नाही, हायपर करणारे. इंड्यूस, मेटाबॉलिझम इंड्यूस करणार, मेटाबॉलिझम वाढवलं तर बाहेर निघून जाईल सल्फोनिल्युरिया. कोण आहे, फिनोबार्बिटोन, फिनोटॉइन, रिफाम्पिसिन. ओके, क्रॉनिक अल्कोहोलिझम, बघा जास्त अल्कोहोलिझम घेतलं क्रॉनिक तर हायपरग्लायसेमिया होतो, ग्लुकोज लेवल वाढते, लक्षात घ्या. आणि कमी घेतलं तर ग्लुकोज लेवल काय होते, हायपोग्लायसेमिया होतो, ग्लुकोज लेवल कमी होते. अपोजिट ऍक्शन, इन्सुलिन रिलीजला सप्रेस करणारे कॉर्टिकोस्टेरॉइड. तुम्हाला माहिती आहे स्टेरॉइड जर घेतले तर इन्सुलिन वाढतात, इन जनरल गोष्ट आहे. ओके, कारण की काय करतं ते अपोजिट ऍक्शन देतं सल्फोनिल्युरियाच्या. डायथायझाइड्स, फ्युरेसेमाइड, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पण. ओके, these are having the opposite action that of the sulfonylurea. They increase the glucose level, hyperglycemia करतात ते, ठीक आहे. बघा हेच आता इथे एक महत्वाच्या गोष्टी समजून घ्यायच्यात, काल सांगितल्या होत्या पण तरी परत. दुसरा एक अॅनालॉग आहे, दुसरा क्लासचा ड्रग कोणता, सल्फोनिल्युरियाच्या नंतर. ओके, जो की के प्लस एटीपेज वर, ठीक आहे, के प्लस एटीपेज वर काम चालू आहे आपलं अजून. मिग्लेटाइड और डी फिनिलॅनिलिन एनालॉग, के प्लस एटी प्लस ब्लॉकर कोणते, रॅफॅग्लिनाइड, निग्लिटाइड आहे, सॉरी नेटेग्लेनाइड जो आहे तो काय, फिनिल एनालिकचा आलो नेटेग्लेनाइड, ठीक आहे. हे ग्लिनाइड वाले काय तर हे मेग्लिटिनाइड जे आहे के प्लसच करतात, त्याच्यासारखंच काम करतात. आता इथे एक लक्षात घ्या, आता या मेकॅनिझम मध्ये तुम्हाला लक्षात येईल सगळं. बघा आता इथं काय, जीएलपी जो म्हटलं होतं आपण, जीएलपी थोडस मला वाटतं चुकलं काय की, ठीक आहे, जीएलपी आहे हे, आय नाही, जीएलपी. बघा हे काय करतं, काल सांगितलं होतं, ठीक आहे. बघा हे जीएलपी इथे दिले, किंवा जीआयपी, जीएलपी किंवा जीआयपी, जीएलपी किंवा जीआयपी. आता जीएलपी म्हणजे काय बघा, लक्षात घ्या, जीएलपी इज ग्लुकॅगॉन लिंक्ड पेप्टाइड, ठीक आहे, आणि त्याला किंवा ग्लुकोज डिपेंडंट इन्सुलिन आयसोट्रॉपिक पॉलिपेप्टाइड, जीएलपी आणि जीआयपी म्हणतात त्याला. आता हा जीएलपी आणि जीआयपी काय करतो, हे जी प्रोटीन कपल रिसेप्टर दिसते तुम्हाला, काय नाव आहे त्याचं, इन्क्रिटिन रिसेप्टर, ठीक आहे. पॅन्क्रियाजवर, पॅन्क्रियाज मध्ये ही सगळी सिस्टीम चालू आहे, इन्क्रिटिन रिसेप्टर आहे, ठीक आहे. हा जीएलपी ह्या रिसेप्टरला काय होतो, या ठिकाणी जीएलपी ह्या रिसेप्टर वर काय करतो, स्टिम्युलेट करतो, ह्या रिसेप्टरला, कोणत्या, इन्क्रिटिन रिसेप्टरला स्टिम्युलेट करतो. मग या ठिकाणी लक्षात घ्या, दोन ड्रग्स आहेत, एक आहेत एक्स्टॅनाइड आणि लॅग्राग्लुटाइड, लॅरा आणि एक्स्ट्रा. हे लॅरा आणि एक्स्ट्रा दिले, ते पण काय करतात, ह्याला स्टिम्युलेट करतात. म्हणजे हे ड्रग काय, जीएलपी अगोनिस्ट आहेत. काय ते, जीएलपी अगोनिस्ट आहेत. नाव काय त्यांचं बघा, जीएलपी अगोनिस्ट, जीएलपी-1 अगोनिस्ट. पुढे आहेत दिलेले, पुढे वाटलं तर मी त्याचा उल्लेख करतो. फक्त लक्षात ठेवा, EXC एक्स्ट्रानाइड आणि लॅराग्लुटाइड हे दोन काय जीएलपी अगोनिस्ट. म्हणजे काय करणार आहेत, त्या इन्क्रिटिन रिसेप्टरला स्टिम्युलेट करतायत. काय करतायत, इन्क्रिटिन रिसेप्टरला स्टिम्युलेट करतायत. याला स्टिम्युलेट केल्यामुळे हे जी प्रोटीन कपल रिसेप्टर आहेत,
तुम्हाला माहिती आहे अल्फा सेपरेट होतो, ठीक आहे. बीटा आणि गॅमा इकडे, अल्फा कुठे जातो, जीएल अल्फा जातो, ओके, ऍडेनिन सायक्लेज कडे, तिथं एटीपीचं कन्व्हर्जन सायक्लिक एएमपी मध्ये होतं, ठीक आहे. आणि त्या ठिकाणी डीपोलरायझेशन इकडे होतं, ठीक आहे. हे तर डीपोलरायझेशन, ओके. तर या ठिकाणी जे एटीपी आहे सायक्लिक एएमपी मध्ये कन्वर्ट होतं, ते काय करतं, इन्सुलिनला रिलीज करतं. अल्टिमेटली काय होणार आहे, इकडे बघा, ठीक आहे. हे काय करतं, इन्सुलिनला रिलीज करतं, कॅल्शियम आलं, पण ह्या साईडला काय रिएक्शन होते, ही इकडे एटीपीला इकडे रिलीज करते, बट ह्या साईडला बघा, इथं जो सल्फोनामाइड आणि मॅग्लॅटेनाइड आहे, ठीक आहे, हे काय करतायत, एसयूआर म्हणजे सल्फोनाइड रिसेप्टरवर ऍक्ट होत आहेत, आणि ह्याच्यावर ऍक्ट झाल्यामुळे केटीपी चॅनल जे आहेत ते काय करतायत, ब्लॉक करतायत. ब्लॉक केल्यामुळे के प्लस बाहेर जास्त राहतो, सेलमध्ये कमी राहतो, डिपोलरायझेशन होतं. डिपोलरायझेशन झाल्यामुळे कॅल्शियमची एंट्री होते, आणि त्या ठिकाणी कॅल्शियम एंट्री, एटीपी हे सगळे एकत्रित काय करतायत, इथं रिलीज करत आहेत. काय रिलीज करत आहेत, तुमचं इन्सुलिन बाहेर रिलीज करत आहेत. दुसरी गोष्ट, हा जो जीएलपी आहे, हा जीएलपी जो आहे, हा जीएलपी चं मेटाबॉलिझम कोण करतं, डीपीपी4. कोण करतं, डीपीपी4 करतं मेटाबॉलिझम, दॅट इज अ डायपेप्टिडिल पेप्टोडायसेज 4. डायपेप्टिडिल डेप्रोडेस जीएलपीचं मेटाबॉलिझम करतं. मग जीएलपीला कमी करताय, हा आपल्याला वाढवायचंय, स्टिम्युलेट केलं तर इन्सुलिन बाहेर पडणार आहे इकडं, ह्याला वाढवायचंय, मग ह्याला वाढवायचं म्हणलं ह्याला ह्याचे ब्लॉकर द्यावं लागतील, आणि ह्याला वाढवायचं म्हणलं ह्याचे अगोनिस्ट द्यावं लागतील. जीएलपी अगोनिस्ट वापरावं लागतील आणि डीपीपी4 अँटॅगोनिस्ट वापरावं लागतील. कळालं का, ठीक आहे. पुढे तेच दिलेलं आहे, ओके. ग्लुकोज लाईक पेप्टाइड जीएलपी1 अॅनालॉग किंवा इनक्रिटिन अॅनालॉग, इनक्रिटिन रिसेप्टरवरती ऍक्ट होतात. कळाले का, कमेंट करा, ठीक आहे. एक्सटेनाइड दिले, हे टाइप सेकंड मध्ये स्पेशली आपण यूज करतो, लॉंग ऍक्टिंग आहेत, ओके. वन्स वीकली फक्त द्यायचे. एक मिनिट, लक्षात आले का, कमेंट. लक्षात आलंय बघा, लॅराग्लुटाइड आणि एक्सटॅनाइड हे दोन सांगितले, हे पण लॉंग ऍक्टिंग आहे, वन्स डेली द्यायचे, ठीक आहे. लो डोस त्याचा वापरायचा, ठीक आहे. हे बाकीच्या ड्रग्स सोबत ऍड ऑन म्हणून वापरू शकतो आपण. हे ऍड ऑन दुसऱ्या मेडिसिन दिलेले आहे, दुसऱ्या मेडिसिन दिले, त्याला एक ऍड ऑन करू शकतो आपण. हे ऍडिशनल इफेक्ट, आपल्याला इन्सुलिन जास्तीत जास्त रिलीज करायचंय, ठीक आहे. इन्सुलिन रिलीज केलं, काय कन्सेप्ट आहे, इन्सुलिन तुम्ही म्हणता इन्सुलिन ऑलरेडी प्रेझेंट आहे, त्या रिसेप्टरला रिलीज करायचं सोडून इन्सुलिन त्या रिसेप्टरला स्टिम्युलेट करायचं, इन्सुलिन कशाला वाढवायला, जेवायला. इन्सुलिन जेवढं जास्त कॉन्सन्ट्रेशन असेल तेवढं जास्त ते त्या रिसेप्टरवरती जाईल, कॉन्सन्ट्रेशन वरती पण बेस ऍक्शन असते, पण एका लेवलला हे काम करणार नाही. 20, 30, 40 वर्षाच्या नंतर, 30 वर्ष, 20 वर्ष वापरल्याच्या नंतर एका लेवलला मग इन्सुलिनच येणार नाहीये. पण बेटर वे काय, जास्तीत जास्त दुसरे ड्रग देणं, म्हणजे मेटफॉर्मिन वापरणं, ठीक आहे. इन्सुलिन इनहान्सर देण्यापेक्षा तुम्ही त्या रिसेप्टरला स्टिम्युलेट करणारे जे ड्रग्स आहेत ते जास्त वापरणार कधी पण चांगलं, ठीक आहे. पुढे बघा, ग्लुटाइन हा एक ड्रग आहे, जीएलपी फ्यूज टू ह्युमन अल्बुमिन, ठीक आहे. बघा, ह्युमन अल्बुमिन सोबत फ्यूज होतो, आणि डोग्लुटाइड इज द अनदर GLP-1 अॅनालॉग, बोथ हॅव्हिंग द लॉंगर, ओके, दोन्ही पण लॉंगर आहे, ठीक आहे. जीएलपी अॅनालॉग कॅन कॉज द, हे जीएलपी अॅनालॉग जे काय काय करतात, नोशिया, ओमिटिंग, ठीक आहे, डायरिया, वेट लॉस, हे सगळे त्याचे साइड इफेक्ट आहेत. डायपेप्टिडिल पेप्टिडेज DDD4 इनिबिटर्स जे सांगितले होते, त्याच्यामध्ये सीटाग्लिप्टिन काय, बघा, सीटाग्लिप्टिन ड्रग काय करतो, आता तो तर ह्याला ब्लॉक करतो, बट HbA1c लोअरिंग अचिव्हमेंट करतो, ठीक आहे. जे ब्लड मध्ये HbA1c आणि ग्लुकोज ह्याचं ग्लायसिलेटेड हिमोग्लोबिन तयार झालेलं ते काय करतो, लोअर करतो, ठीक आहे. हा जो एस्टेलाग्लिप्टिन हा मेटफॉर्मिन सारखाच इक्विव्हॅलंट आहे, इक्विव्हॅलंट टू दॅट मेटफॉर्मिन आहे हा, लोअरिंग द HbA1c बाय 0.5 to
6.2 ऑकर व्हेन इट इज ऍडेड टू द पिग्लेटायझोन सोबत ऍड करू शकतो त्याला. ओके, पिग्लेटायझोन सोबत किंवा सल्फोनाइड सोबत किंवा इन्सुलिन किंवा विदाउट मेटफॉर्मिन सोबत, ठीक आहे, नसलं पाहिजे, कारण ते इक्विव्हॅलेंटच ऍक्शन आहे. व्हॅलोडाग्लॅप्टिन जो आहे इट इज द लेस सिलेक्टिव्ह दॅन द स्टॅनलाग्लॅप्टिन फॉर डिटेटिव्ह. हा लेस सिलेक्टिव्ह आहे. मग मोर सिलेक्टिव्ह कोण आहे? स्टॅनलाग्लॅप्टिन आहे. ओके, व्हॅलोडाग्लॅप्टिन पण यूज करतात बऱ्याच वेळेस आणि स्टॅनलाग्लॅप्टिन पण करतात, पण सिलेक्टिव्ह कोण आहे? स्टॅनलाग्लॅप्टिन जास्त सिलेक्टिव्ह ह्या रिसेप्टरला. देन हे सगळे कन्क्लुजन पॉइंट आहेत. खरं तर हे तुम्ही करायला पाहिजे. ओके, कन्सेप्ट सांगणं काम आहे, पण आता काय झालंय तुमचं, हे नाही घेतलं ते नाही घेतलं की लगेच तुम्ही म्हणता सर हे राहिलं. सगळं तुम्हाला असं ऐकतं पाहिजे, स्वतः मेहनत करायची तयारीच नाहीये. पण खरंच अभ्यास करणाऱ्याला, मी काल एका लेक्चरर आहेत एक, त्यांना दाखवलं की सर आपण काय काय घेतोय कंटेंट, एका चांगल्या कॉलेजला लेक्चरर आहेत ते, त्यांना दाखवलं सगळं. ते म्हटले सर अभ्यास करणाऱ्याला तुम्ही खतरनाक काम करून दिले. जे विद्यार्थी खरंच प्रामाणिक अभ्यास करतोय त्याला तुफान फायदा होणार, आणि जे अभ्यास करायचं सोडून इकडचं कलेक्शन कर, तिकडचं कलेक्शन कर, हे पुस्तकं जमा कर, ते स्टँडर्ड पुस्तकं जमा कर, ऑनलाईनच कुठं काय भेटते का, हेच कुठे भेटते का, ह्याच्यातलं इम्पॉर्टंट कोणतं करायचं, बाकीचं कोणतं करायचं नाही, जे अशी एनर्जी वाया घालतायत त्यांना मग हातात काहीच लागत नाही. आणि जे घोड्यासारखे, घोडा माहितीये तुम्हाला, रेसमध्ये घोड्याला काय केलं असतं, असं दोन्ही साईडनं बांधलेलं असतं घोड्याला रेसमध्ये, ठीक आहे, असं बांधलेलं असतं दोन्ही साईडनं. ओके, तर असं बांधल्यामुळं घोड्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे इकडं नसतं, स्ट्रेट त्याच्या ध्येयाकडे असतं. त्यामुळं तेवढं प्रामाणिकपणे तुम्ही काम केलं पाहिजे, तरच तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे, चलबिचल विचलित होऊ नका. काही जणांना असं वाटतंय उद्याच परीक्षा आली, काही जणांच्या डोक्यामध्ये असं आली उद्याच परीक्षा आहे. गडबड करू नका, व्यवस्थित करा. परीक्षा लगेच येणार नाहीये, ठीक आहे, लगेच परीक्षा उद्याच होणार नाहीये. ही एमपीएससी आहे, सळो की पळो करून सोडते. तुम्हाला माहित नाही, याचा आता अनुभव घ्याल तुम्ही. टॉलरन्स जे आहे, टॉलरबिलिटी व्हॅगुलेटरी सिमिलर आहे टॉलरन्स पण, बट व्हॅगुलेग्रिप्टिन मध्ये एक आहे हिपॅटोटॉक्सिक रिपोर्टेड झालेला आहे. ठीक आहे, हिपॅटोटॉक्सिक हा काय होतो, कोव्हॅरंटली बाइंड होत असतो त्या रिसेप्टरला, ठीक आहे, आणि 24 आवर्स ऍक्ट होतो. प्लाझ्मा हाफ लाईफ 2 to 4 आवर आहे तो. टेनलेग्लेप्टिन इट इज द, ओके, टिनिलेग्लेप्टिन हा एक आहे, हा न्यूवर आहे. ओके, हा जपानमध्ये डेव्हलप झालेला आहे. ओके, आणि अँटी ग्लायसेमिक काय, इनिबिशन DD4 अँड अँटी ग्लायसेमिक इफेक्ट आहे. लक्षात ठेवा काय असतं, हा तेच करा व्यवस्थित, ठीक आहे, तेच व्यवस्थित करा. कारण की मी फार जीवानं आकांत, एवढा त्रास होतोय मला हे सगळे लेक्चर घ्यायला. तुम्ही म्हणताल फीस घेतली, त्रास काय झाला, आम्हाला काही घेणं देणं. ते फीस तुमची घेतली त्या शब्दालाच मी प्रामाणिक आहे, कारण मला फसवणं माझ्या रक्तात नाही, मला कोणाला फसवायचं नाहीये. पण मी शॉर्ट बी मारू शकतो, पण शॉर्ट मध्ये करून पण देऊ शकतो असं क्विक. पण मला वाटतं की नाही, विद्यार्थी आपल्याकडे एक आशेने आलेले, त्यांनी असंच सगळं करू लागल्यावर विश्वास कोणावर ठेवायचा. म्हणून मी जास्तीत जास्त डिटेल जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून तुम्हाला काही त्रास नाही झाला पाहिजे, तुम्ही व्यवस्थितरित्या सगळं करावं. हा प्रामाणिक उद्देश आहे ह्याच्या पाठीमागचा, या सगळ्या प्रोसेसच्या पाठीमागचा. मला त्रास झाला तरी चालेल, होऊ द्या, पण तुमचा फायदा झाला पाहिजे. ठीक आहे, तर बघा, DD4 इनिबिटर अँड अँटी ग्लायसेमिक इफेक्ट आहे, ह्याला अँटी ग्लायसेमिक इफेक्ट आहे. टेनलेग्लिप्टिन आर एक्सक्रिटेड बाय बोथ द लिव्हर अँड किडनी. नो डोस रिडक्शन. ओके, रिनल प्रॉब्लेम असेल तरी अडचण नाहीये, टेनलेग्लिप्टिन देऊ शकतो आपण रिनल प्रॉब्लेम मध्ये. ठीक आहे, नंतर आहे बायगुनाइट्स म्हणजे AMPK ऍक्टिव्हेटर. ठीक आहे, ठीक आहे, बघा, बायगुनाइट्स AMPK ऍक्टिव्हेटर काय करतो, बिकॉज ऑफ द हायर रिस्क ऑफ लॅक्टिक ऍसिडोसिस. ओके, फिनफॉर्मिन काय केलेला आहे, बॅन केलेला आहे. मेटफॉर्मिन, फिनफॉर्मिन. आता बायगुनाइट्स मध्ये काय, मेटफॉर्मिन हा मेन सध्या आहे. एक लक्षात ठेवा, जास्त लॅक्टिक ऍसिडोसिस होतं, तुम्हाला माहिती आहे, लॅक्टिक ऍसिडोसिस जास्त झालं कीटोन बॉडीचा पण प्रॉब्लेम होतो, लॅक्टिक ऍसिडिटी पण जास्त वाढते.
म्हणून फिनफॉर्मिन 2013 ला इंडियामध्ये बॅन केलेला आहे. ठीक आहे, बॅन केलेला आहे. मग मेटफॉर्मिन चालू आहे. बट होतं काय, हा मेटफॉर्मिन जो आहे इट इज अ लिटल ऑर नो हायपोग्लायसेमिक. बघा लक्षात ठेवा, इट कॉज द लिटल ऑर नो हायपो. जर नॉर्मल पेशंट आहे, ठीक आहे, नॉर्मल पेशंट आहे आणि त्या पेशंटला जर मेटफॉर्मिन दिला, त्या पेशंटला मेटफॉर्मिन दिला तर जी ग्लुकोज लेवल आहे तिच्यावर परिणाम होईल का? तर नाही होणार, किंवा फार लिटल होईल. मीन्स दे हॅव्हिंग नो हायपोग्लायसेमिक ऍक्शन इन नॉर्मल इंडिव्हिज्युअल. हिची तर खासियत ही आहे. ठीक आहे, त्याच्यापेक्षा कमी करणार नाही. का करणार नाही? कारण की हे रिसेप्टर रिलेटेड आहेत, त्या रिसेप्टरवर ऍक्टिव्हेट करतायत. ग्लुकोज रिलेटेड काहीच काम करणार नाही. ते मेटफॉर्मिन कुठे ते रिसेप्टरला जाऊन सांगणार आहेत, भाऊ ग्लुकोज घे. ते काय करणार आहे, जेवढं पाहिजे तेवढंच घेणार आहे. ठीक आहे, आगावचं घेणार नाही, आगावचं शानपणा करणार नाही. ते जे सांगितलं तेच करणार ते. ठीक आहे, म्हणून मेटफॉर्मिनला नॉर्मल इंडिव्हिज्युअल मध्ये हायपोग्लायसेमिक ऍक्शन नाहीये, किंवा फार लिटल हायपोग्लायसेमिक ऍक्शन आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, इन नॉन डायबेटिक पेशंट दे इवन डायबेटिक, ठीक आहे, हायपोग्लायसेमिक रिअर. नॉन ग्लायसेमिक पेशंट, डायबेटिक पेशंट मध्ये सुद्धा रिअर आहे. मग हे काम काय करतं, तर हे एएमपीके ऍक्टिव्हेशन करतं. एएमपीके ऍक्टिव्हेशन केल्यामुळे रिसेप्टर जे ते स्टिम्युलेट होतात आणि इन्सुलिन बाइंडिंग कॅपॅसिटी वाढते. इन्सुलिन बाइंडिंग कॅपॅसिटी वाढते. बघा लक्षात ठेवा, हे वाक्य खूप महत्वाचे आहे. डायबेटिक पेशंट नॉन डायबेटिक पेशंटवर हायपोग्लायसेमिक ऍक्शन रेअर असते. असा जर परीक्षेत प्रश्न टाकला तर आपल्याला वाटलं हायपोग्लायसेमिक तर करावंच लागेल ना. ओके, पण हे तसं करत नाही. हे रिसेप्टरकडे जाऊन काम करतं, हे लक्षात ठेवा. मेटफॉर्मिन इज नॉट इफेक्टिव्ह इन पॅनक्रेक्टो, म्हणजे पॅनक्रियास जर काढला, ठीक आहे, तर हा इफेक्टिव्ह नाहीये इन टाइप 1 डायबिटीज. अजून एक गोष्ट आहे बघा, पुढे आहे ती दिलेली. बघा आता इथं हा काय करतोय, नेमका काम कसं करतोय बघा. सप्रेस द हिपॅटिक ग्लिकोनिओजेनेसिस सप्रेस करतो, ग्लुकोनिओजेनेसिसला सप्रेस करतोय. ठीक आहे, म्हणजे नवीन आपल्याला रिकामा लिव्हर मध्ये नवीन ग्लुकोज नकोय. एएमपी ऍक्टिव्हेशन, प्रोटीन कायनेज एएमपी ऍक्टिव्हेशन करतोय. ठीक आहे, बाय ऍक्टिव्हेशन करून लिव्हर मध्ये काय करतो, ग्लुकोनिओजेनेसिसला हिपॅटिक इनिबिट करतो. इनिबिट द ग्लुकोज ऍब्झॉर्प्शन फ्रॉम इंटेस्टाइन, इंटेस्टाइन मधून ग्लुकोजच्या ऍब्झॉर्प्शनला पण इनिबिट करतो. स्टिम्युलेट द पेरिफेरल अपटेक ऑफ ग्लुकोज इन द प्रेझेन्स ऑफ इन्सुलिन. जे काही ग्लुकोज प्रेझेंट आहे ते इन्सुलिनला वापरायला सांगतो, म्हणजे रिसेप्टरला स्टिम्युलेट करतो. स्टिम्युलेट द ग्लायकोलायसिस, ग्लायकोलायसिसला पण स्टिम्युलेट करतो. आहे ते ग्लुकोज युटिलाइज होतं तिथं. रिडक्शन इन द प्लाझ्मा ग्लायकोजन लेवल रिडक्शन करतो. डिक्रीज द ॲपेटाइट, ॲपेटाइट काय करतो, डिक्रीज करतो. म्हणून जास्त खाणार नाही माणूस, ग्लुकोज आतमध्ये घेणार नाही. हे काय तर बायगोनाइड्स जे आहेत मेटफॉर्मिन, ओके, त्याचे इथं दिले बघा. हे काय करतं, एएमपीके हे वेगवेगळ्या ठिकाणी प्रेझेंट आहेत. हे रिसेप्टर ग्लुकोज वाढवतं, एटीपी जनरेशन वाढवतं. ओके, तर हे सगळे कामं काय करतं, हे मेटफॉर्मिन करतं एएमपीकेच्या मदतीनं. ओके, इट इज हॅव्हिंग इन्सुलिन लाईक इफेक्ट. जसं इन्सुलिन काम करतं तसंच काय ह्याचा इफेक्ट आहे. ते डू नॉट कॉज ए हायपोग्लायसेमिया सांगितलं. वेट रिडक्शन ड्यू टू द अॅनोरेक्सिया, वेट लॉस होतो का, लॉस ऑफ ॲपेटाइट करतो, जास्त जेवण करत नाही तो माणूस. ठीक आहे, दॅट इज द अॅनोरेक्सिया. नॉसिया, डायरिया, मेटाबॉलिक टेस्ट हे आहेत. ओके, प्रिफर्ड इन द ओबेज डायबिटीज. जे लोक जाड आहेत, ओबेज आहेत, त्यांच्यामध्ये प्रेफर केला जातो का, कारण की लॉस ऑफ ॲपेटाइट पण करतोय तो, वेट लॉस पण तिथं होणार आहे. ठीक आहे, सुटेबल कॉम्बिनेशन, कॉम्बिनेशन मध्ये जास्त सुटेबल आहे. ऑफ लेबल युजेस काय, हे तर ऑन लेबल झाले. ऑफ लेबल ओबेसिटी, ओबेसिटी कमी करायला जर हा मेटफॉर्मिन घेतला, ठीक आहे, तो ओबेसिटी कमी होऊ शकते, भूक लागणार नाही मेटफॉर्मिन घेतला तर. ठीक आहे, बऱ्याच वेळेस तुम्हाला सांगतो ग्लुकोज बॉडीतलं डाऊन जर असेल, डाऊन आपल्याला जास्त ग्लुकोज डाऊन कधीच चालत नाही. ठीक आहे, पण नॉर्मल पेक्षा थोडी ग्लुकोज लेवल डाऊन असेल तर तुमचे जे स्किन कलर आहे तो ग्लो करत असतो. म्हणजे ग्लुकोज लेवल जर कमी असेल तर स्किन कलर ग्लो करतो. बरेच जे काही कॉस्मेटिक किंवा सौंदर्य प्रशासन किंवा स्किन रिलेटेड डॉक्टरकडे जेव्हा तुम्ही जाता
ते मेटफॉर्मिन देतात. ठीक आहे, मेटफॉर्मिन देतात ते. आपल्याला वाटतं मेटफॉर्मिन तर ग्लुकोज लेवल जर तिथं नॉर्मल जास्त हाय पेक्षा थोडी नॉर्मल लेवलला जर राहिली तर स्किन ग्लो करते, ब्लॅकनिंग कमी व्हायला मदत होते स्किनची. तर ते यूज करतात बऱ्याच वेळेस. तुम्ही ऑब्झर्व केला असेल तर बघा, हिरुस्टिझम मध्ये, ओबेसिटी मध्ये, इनफर्टिलिटी मध्ये, पीसीओडी पेशंट मध्ये यूज करतात ऑफ लेबल. कॉन्ट्राइंडिकेटेड रिनल, हिपॅटिक, अनस्टेबल कार्डियाक डिसीज असेल तर कॉन्ट्राइंडिकेटेड त्यांच्यामध्ये. ऍडोसिपेट हे सांगितले, लॅक्टिक ऍसिडोसिस असल्यामुळेच फिनफॉर्मिन बॅन केलाय. ओके, बट स्मॉल इन्क्रीज इन द ब्लड ऍसिटेट ऑकर इन द मेटफॉर्मिन सोबत थोडं स्मॉल इन्क्रीज होतं. ओके, पण लॅक्टिक ऍसिडोसिस रिअर आहे म्हणून तो ठेवलाय मेटफॉर्मिन. ठीक आहे. व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सी एक होते ड्यू टू द इंटरफिअर विथ द ऍब्झॉर्प्शन सोबत. ठीक आहे, मेटफॉर्मिन जर डोस घेतला तर व्हिटॅमिन B12 जे आहे, येस, अँटी एजिंग. ओके, ट्रायल्स चालू आहेत, बरोबर आहे, आणि ते वापरतात. मी अक्षरशः लिटरली प्रिस्क्रिप्शन बघितले. एका आमचे एक मित्र आहेत, ठीक आहे, तर त्यांनी जरा स्किन ग्लो करण्यासाठी गेले एका डॉक्टरकडे, तर त्या डॉक्टरने त्यांना मेटफॉर्मिन दिलं होतं. ते लक्षात आलं आमच्या की मेटफॉर्मिन. व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सी ड्यू टू द इंटरफेरन्स विथ ऍब्झॉर्प्शन कॅन ऑकर विथ हाय डोस ऑफ मेटफॉर्मिन. बघा, युजेस काय, इस्टॅब्लिश्ड ॲज अ फर्स्ट चॉईस ऑफ ड्रग इन ऑल टाइप 2 डायबिटीज पेशंट. फर्स्ट चॉईस ऑफ ड्रग आहे ऑल टाइप 2. ठीक आहे. नंतर बघा पुढचा आहे PPAR अँटागोनिस्ट, थायाझोलिडिनोडाइन. काय म्हणायचं म्हणा, थायाझोलिडायनोडायोन्स, TZT म्हणू आपण. चला, TZT और ग्लुटाथायोझोन्स, दीज आर अगोनिस्ट ऑफ PPAR रिसेप्टरचे अगोनिस्ट. आता PPAR, दिस इज द गॅमा सबटाइप रिसेप्टर ऑफ पेरिक्सोसोम proliferate activating receptor. These are the nuclear receptor present most of the adipose tissue, मसल अँड लिव्हर वरती असतात. ठीक आहे, आणि ह्या रिसेप्टरचं ऍक्टिव्हेशन केल्यामुळं द इंड्यूस द एक्सप्रेशन ऑफ रिलिव्हंट जीन एक्सप्रेशन होतो अँड इन्क्रीज द लायपोलायसिस इन द टिश्यू, इन्क्रीज द ग्लुकोज ट्रान्सपोर्ट, इन्क्रीज द ग्लुकोज युटिलायझेशन. ठीक आहे, ग्लुकोजचं युटिलायझेशन, ट्रान्सपोर्ट, हे सगळं काय होतं, इन्क्रीज होतं. ठीक आहे, म्हणून हा ह्याच्यामधला ड्रग जो आहे, ठीक आहे, बेस्ट ड्रग कोणता आहे, पिक्लॅन. बघा, पायोग्लिटॅझोन हा रिसेंटली वापरतात, बट दीज आर करंटली अवेलेबल इन इंडिया. बट रेझिग्लिटॅझोन जो आहे, दीज आर द अदर मेंबर बॅन इन द इंडिया सिन्स 2010. रोझिग्लॅटाझोन जो आहे तो इंडियामध्ये बॅन आहे, 2010 पासून काय बॅन आहे इंडियामध्ये. ठीक आहे, पण लक्षात घ्या, हा जो पिग्लॅटाझोन तोंडाला नाव येते, पायोग्लिटॅझोन आहे, पायोग्लिटॅझोन आहे, हा भारतात बॅन केला होता. भारतामध्ये बॅन केला होता का, बिकॉज ऑफ इस कार्सिनोमा युरिनरी ऍक्टिव्हिटी, युरिनरी ब्लॅडरचा कॅन्सर कॉज करतो तो काही पेशंट मध्ये. बघा, हा जर ड्रग घेतला तर अँटी डायबेटिक ड्रग आहे, पण हा इश्यू सुद्धा आहे. म्हणून इंडियामध्ये 2003 ला, जून 2013ला बॅन केला होता. बट विदिन द 2 months बॅन आर लिफ्टेड विथ वॉर्निंग लेबल. बॅन लेफ्ट केलं, काढलं, आणि त्याच्यावर एक वॉर्निंग लेबल दिलं, नॉट टू बी युज्ड इट ऍज फर्स्ट लाईन ड्रग. मग डॉक्टरांनी ठरवायचंय, ओके, फर्स्ट लाईन लगेच वापरायचं नाही, फर्स्ट लाईन मेटफॉर्मिन वापरायचं. ठीक आहे, मग हे वापरायचं नाही. कोणी जर डॉक्टर जर फर्स्ट लाईन देत असतील तर त्यांना सांगायचं, साहेब थांबा, फर्स्ट लाईन नाहीये हा. ठीक आहे, हे फार्मासिस्टने सांगणं गरजेचं आहे. त्याला माहित असेल तर सांगेल फार्मासिस्ट. हे नका देऊ पेशंटला सुरुवातीलाच, कारण की तो कार्सिनोमा युरिनरी ब्लॅडर करतो, शेवटच्या स्टेपला देऊया आपण. ठीक आहे, आता नको, प्रॉब्लेम होईल. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं. हा काय करतो ते सांगितलं, ट्रान्सक्रिप्शन करतो इन द इन्सुलिन. ठीक आहे, इन्सुलिनचं ट्रान्सक्रिप्शन करतो, जीन मध्ये चेंज करतो इन्सुलिनच्या, आणि त्याच्यामुळे काय होतं, इनहान्स द
GLUT4 एक्सप्रेशन आणि ग्लुकोजचं अपटेक वाढतं, युटिलायझेशन वाढतं, जसं आपण बाकीच्या मेकॅनिझम मध्ये बघितलं होतं. हे इट ऑल्सो इंडिकेटेड इन टाईप 2 मध्येच स्पेशली, ओके, कारण की ते टाईप 2 चंच काम करतो ना, रेजिस्टन्सलाच कमी करतोय तो, बट नॉट इन द टाईप 2. इट इज रिड्यूस द ब्लड ग्लुकोज लेवल आणि HbA1c पण रिड्यूस करतो विदाउट इन्क्रीजिंग द सर्क्युलेटिंग इन्सुलिन. इन्सुलिन वरती सर्क्युलेटिंग न करता तो करतो. नंतर आहे अल्फा ग्लुकोसाइडेज इनिबिटर. ठीक आहे, अल्फा ग्लुकोसाइडेज इनिबिटर, कॅरबोज, ओग्लिबोज, मिलिग्लॅटोल हे आहेत. ओग्लिबोज तुम्हाला माहिती आहे खूप वापरले जातात. हा एक पॉलिसॅकराइड आहे, कॉम्पिटेटिव्ह इनिबिट द एन्झाईम अल्फा ग्लायकोसाइडेज. इंटेस्टाईन मध्ये अल्फा ग्लायकोसाइडेज एन्झाईम आहे, त्याला काय करतात, इनिबिट करतात. बघा इथे काय दिलंय, हे जे ड्रग्स आहेत हे काय करतात, अल्फा ग्लायकोसाइडेज इंटेस्टाईनची जे ब्रुशी बॉर्डर असते, ठीक आहे, इंटेस्टाईनची जी मायक्रोव्हिला आहेत, ब्रश लाईक बॉर्डर जे आहेत त्याच्यावर अल्फा ग्लायकोसाइड एन्झाईम असतं. ओके, ते काय करतं, ओके, प्रिव्हेंट द डिले इन ऍब्झॉर्प्शन डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेट. ते काय करतं, डायजेशन कार्बोहायड्रेटचं फास्ट करतं आणि ऍब्झॉर्प्शन पण फास्ट करतं. तर त्याला ब्लॉक केल्यामुळे काय होतं, प्रिव्हेंट होतं तुमचं ऍब्झॉर्प्शन. म्हणजे ग्लुकोज आतमध्ये एंट्री मारणार नाही, त्याचं डायजेशन लवकर होणार नाही, आतमध्ये एंट्री मारणार नाही. ग्लुकोज आतमध्ये आणलं म्हणजे ग्लुकोज लेवल काय राहील, कमी राहील. ठीक आहे, हे काम करतं. रिड्यूस द पोस्ट पॅरंडियल ग्लुकोज, जेवणाच्या नंतरची जी ग्लुकोज आहे ती रिड्यूस केली जाते. ठीक आहे, पोस्ट पॅरंडियल ग्लुकोज. ऑल्सो GLP-1 रिलीज द अँड प्रोमोट विच कॅन मेक कॉन्ट्रीब्यूट टू द इफेक्ट. GLP-1 पण काय करतं, हे इफेक्ट वाढवतं. ठीक आहे, GLP-1 सुद्धा हेच ग्लायकोसाइड्स सारखे पोस्ट पॅरंडियल इफेक्ट वाढवतो. मिग्लॅटाझोन आहे त्याच्यातला हा स्मॉल मॉलिक्युल आहे, ऍस्कॅरेबोस पेक्षा स्मॉल. इट इज द स्ट्रॉंगर इनिबिटर ऑफ सुक्रेज. हा काय सुक्रेजचा स्ट्रॉंगर इनिबिटर आहे, सुक्रोजचा. ठीक आहे, पोटॅशियम ऑफ अदर रिक्वायर्ड टू द सुक्रोजचा काय स्ट्रॉंगर इनिबिटर आहे. ओग्लिबोज हॅज अ प्रॉपर्टीज युजेस साइड इफेक्ट सिमिलर टू दॅट ऑफ द ऍस्कॅरेबोस सारखाच आहे, ओग्लिबोज आणि ऍस्कॅरेबोस सेम. नंतर आहे डोपामाइन D2 अगोनिस्ट, हे सांगितलं होतं, ब्रोमोक्रिप्टिन. ओके, आपण पार्किन्सन मध्ये यूज करतो ह्याला. रिसेंटली 2009 ला द क्विक रिलीज ऑफ ओरल फॉर्म्युलेशन ऑफ ब्रोमोक्रिप्टिन हॅज बीन अप्रूव्ड बाय US FDA, ओके, फॉर द ट्रीटमेंट ऑफ टाइप 2. इट टेकन इन द मॉर्निंग, इट शुड ऍक्ट ऑन द हायपोथॅलॅमिक डोपामिनर्जिक कंट्रोल वर ऍक्ट होतं, सर्कॅडियन रिदम ऑफ हार्मोन ग्रोथ प्रोलॅक्टिन ACTH रिलीज होतात आणि रिड्यूस द इन्सुलिन रेजिस्टन्स. ठीक आहे, तर हे हार्मोन रिलीज झाल्यामुळे काय होतं, इन्सुलिनचा रेजिस्टन्स रिलीज करायला मदत होते. अर्ली मॉर्निंग मध्ये घ्यायचं त्याला D2 ब्रोमोक्रिप्टिन. नंतर आहे सोडियम ग्लुकोज को ट्रान्सपोर्टर SGLT2, हे सांगितलं होतं तुम्हाला. हे जे ट्रान्सपोर्टर हे कुठं आहेत, ओके, प्रॅक्टिकली ऑल ग्लुकोज फिल्टर ग्लोम्युलार्स रिअब्झॉर्प्शन प्रॉक्सिमल ट्युब्युल्स ग्लुकोजचं काय करतात, रिअब्झॉर्प्शन करतात. रिअब्झॉर्प्शन केलं तर ब्लड मध्ये ग्लुकोज जास्त राहील. ठीक आहे, ब्लड मध्ये ग्लुकोज जास्त आलं तर मग परत हायपरग्लायसिमिया होईल. तर हे रिअब्झॉर्प्शन काय करतात, इनिबिट करतात, होऊ देत नाहीत रिअब्झॉर्प्शन. जाओ बाहेर जाओ. मेजर ट्रान्सपोर्टर विच अक्युमुलेट द GL2 आहेत. ठीक आहे, तर इनिबिशन केल्यामुळे ग्लायकोसुरिया लोअर द ब्लड ग्लुकोज लेवल इन टाइप 2 ऍज कॉजेस द वेट लॉस. ठीक आहे, काय होतो, वेट लॉस होतो. बघा डॅपॅग्लिफ्लोझोन, कॅनाग्लिफ्लोझिन, ओके, फ्लोझिन वाले हे ड्रग्स आहेत त्याच्या. ठीक आहे, टाइप 2 मध्ये अप्रूव्ह केलेले आहेत. नंतर आहे एक बाईल ऍसिड सिक्वेस्टर म्हणून आहेत. बाईल ऍसिड सिक्वेस्ट्रंट आहेत, त्याचं नाव आहे कोलिसेविलाम. हा बाईल बाइंडिंग रेजिड्स आहे विच लोअर द कोलेस्ट्रॉल ऍज वेल ऍज ग्लुकोज लेवल इन द ब्लड. ब्लड मध्ये ग्लुकोज आणि कोलेस्ट्रॉलची लेवल लो करणारा तो ड्रग आहे, बाईल ऍसिड सिक्वेस्ट्रन्स, दोन्हीची लेवल कमी करणारा. हा टाइप 2 साठी एक अप्रूव्ह झालेला आहे, विच इज नॉट प्रॉपरली कंट्रोल द अँटी डायबेटिक. प्रॉपरली तेवढं हे नाही, पण फार न्यूअर आहे, तो नवीन आहे, त्याचं मेकॅनिझम तेवढं पाहिजे तसं क्लिअर नाहीये. बट
एक त्याचे मेकॅनिझम सांगितलं, रिडक्शन इन द फारसिनोडाइन एक्स रिसेप्टर. हे नवीन आहे खूप रिसेंटली, याच्यावरती काही एवढं फोकस होणार नाहीये. आणि तो HB1AC पण लोअरिंग करतो. ठीक आहे, HB1AC पण लोअरिंग करतो, ग्लायसिलेटेड हिमोग्लोबिन लोअर करतो. नंतर आहे अमाइल. ठीक आहे, अमाइल किंवा पॅरामिलिनॅटाइड. अमाइल हा पॉलिपेप्टाइड आहे, प्रोड्युस्ड बाय द पॅन्क्रियाटिक बीटा सेल प्रोड्यूस करतात. ठीक आहे, ते काय करतात, ग्लुकॅगॉन सिक्रेशनला इनिबिट करतात. कारण ग्लुकॅगॉन सिक्रेशन जास्त झालं तर ग्लुकोज लेवल वाढते. कालचं लेक्चर आठवा, ग्लुकोज लेवल काय होते, जास्त वाढते ग्लुकॅगॉन झालं तर. मग ग्लुकॅगॉनचं सिक्रेशन इनिबिट करणारा अमाइल आहे, जो की पॅन्क्रियाज सिक्रेट करतात. ठीक आहे, डिलेज द गॅस्ट्रिक एम्पनिंग, सप्रेस द ॲपेटाइट सप्रेस करतात. त्याचा एक ड्रग दिलाय प्रॅलिनटाइड, हा एक सिंथेटिक ड्रग आहे अमाइलचा. तो काय करतो, अमाइलचा अॅनालॉग आहे, मॉड्युलेट द पोस्ट पॅरेंडियल ग्लुकोज लेवल लाईक अमाइलिन. जसं अमाइलिन काम करतो, ग्लुकोज लेवल वाढू देत नाही, तसंच पॅरालिनिटाइड किंवा प्रॅमलिनटाइड जो अमाइलचा अॅनालॉग आहे, तो काय करतो, सेम इफेक्ट करतो. ठीक आहे, सप्रेस ॲपेटाइट होतं, डिले गॅस्ट्रिक एम्पटिंग, इनिबिट द ग्लुकॅगॉन सिक्रेशन. ग्लुकॅगॉन जास्त येऊ द्यायचा नाही, जास्त आला तर प्रॉब्लेम होतो. अजून एक आहे इपेलॅरस्टेट सॉर्बिटॉल म्हणून. ठीक आहे, इट इज मायनर मेटाबॉलाइट ऑफ ग्लुकोज जनरेटेड बाय द एन्झाइम अल्डोज रिडक्टेज. एन्झाइमच्या मदतीने ग्लुकोजचं कन्व्हर्जन कशात होतं, सॉर्बिटॉल. तर ही इप्लिस्ट्रेट नावाचा एक ड्रग आहे, इप्लिस्ट्रेट. तो काय करतो बघा, इन डायबिटीज एक्सेसिव्ह सॉर्बिटॉल प्रोडक्शन. ओके, डायबिटीज मध्ये एक्सेसिव्ह सॉर्बिटॉल प्रोडक्शन असतं आणि ते सॉर्बिटॉल काय होतं, डिपॉझिटेड इन द नर्व्स. नर्व मध्ये डिपॉझिट होतं आणि नर्व मध्ये डिपॉझिट झाल्यामुळं न्यूरोपॅथी होतं. ठीक आहे, न्यूरोपॅथीचा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर त्या ठिकाणी हा जो ड्रग आहे इपिलॅस्ट्रेट, कोणता, इपिलॅस्ट्रेट हा जो ड्रग आहे इपिलॅस्ट्रेट, हा ड्रग काय करतो, जो एन्झाइम आहे अल्डोलेज रिडक्टेज, जो ग्लुकोजचं सॉर्बिटॉल मध्ये कन्वर्ट करत असतो, हा अल्डोलेज रिडक्टेजचं काय करतो, इनिबिट करतो. सॉर्बिटॉल मध्ये कन्वर्ट होऊ देत नाही. ठीक आहे, होऊ देत नाही, डेव्हलप. ओके, लक्षात ठेवा. आणि मग काय होतं, न्यूरोपॅथीचा जो प्रॉब्लेम आहे तो थोडा रिड्यूस होतो, कारण की तिथं सॉर्बिटॉल जाऊन डिपॉझिट होतो नर्व मध्ये. ठीक आहे, तो काय होतो, रिड्यूस व्हायला मदत होते. हा जापानमध्ये डेव्हलप केलेला अँटी डायबेटिक म्हणजे सॉर्बिटॉल, डिले सॉर्बिटॉल अक्युमुलेशन. ओके, जर नर्वला प्रॉब्लेम होत नाही, डिले इन प्रोग्रेशन ऑफ डायबेटिक न्यूरोपॅथीचा प्रॉब्लेम होत नाही, त्याला मदत होते. कॉम्बिनेशन मध्ये ड्रग हा घेऊ शकतो आपण. नाव लक्षात ठेवायचं फक्त काय करतोय हे सांगितलेले तुम्हाला. हायपोग्लायसेमिया करणारे कोण आहेत आणि हे करणारे कोण. इथं ड्युरेशन दिलेत काही. ठीक आहे, ड्युरेशन ऑफ ऍक्शन दिली आहे ड्रगची, हे पण लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी तुम्हाला हेच आता जे आपण चर्चा केली ते चार्टच्या फॉर्म मध्ये दिले. ठीक आहे, काय दिले चार्टच्या फॉर्म मध्ये, एक दिले सल्फोनिल युरिया. ठीक आहे, काय करतो, मेजर मेकॅनिझम तिच्या शॉर्ट मध्ये दिलेले आहेत. ठीक आहे, आणि ऍडव्हर्स इफेक्ट पण पलीकडे दिले, जे आता आपण सांगितलेले आहेत तेच. ठीक आहे, परत मी रिपीट करत नाही, लेक्चर लेंदी आहे, हे एकदा बघून घ्या. हे चार्ट मध्ये ह्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत तुम्हाला, ज्या आतापर्यंत त्या सगळ्या इथं मेन्शन केलेले आहेत. हे चार्ट तुमच्याकडे असला पाहिजे. ठीक आहे, थांबूया आपण. थँक्यू सो मच, बराच वेळ झाला, थांबूया आपण. हे सगळं तुमचं अँटी डायबेटिक आपण एंड केलेलं आहे. कालचं आणि आजचं लेक्चर दोन्ही इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, भेटूया, चला, थँक्यू सो मच.